नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल खेमनर. माझी 2019मध्ये उपजिल्हाधिकारी या पदी निवड झालेली आहे. त्यापूर्वी मी 2018 साली सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखा सेवा गट तसेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदीही माझी निवड झाली होती. तर आज मी आपण जो काही टू द पॉईंट कोर्सबद्दल ऐकला असेल, तर टू द पॉईंट कोर्समध्ये मी GS3 पेपरमधील HRD हा सेक्शन शिकवणार आहे, ज्यामध्ये आपल्याला मानव संसाधन विकास, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास हे चॅप्टर बघायचे आहेत. तर आम्ही सर्व अधिकारी मित्रांनी एकत्र येऊन टू द पॉईंट या नावाने कोर्स सुरू केलेला आहे. या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की या कोर्समधून आम्ही तुम्हाला संपूर्ण GSचा जो काही हे आहे सिलेबस तो पूर्णतः कवर करण्यावर आमचा भर राहील. सेकंड भर आमचा असं राहील का काय होतं मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून पुस्तक वाचताना फापड पसारा जास्त वाचला जातो. तर मग आमचा फोकस तुम्हाला असा राहील का तुम्हाला पुस्तकामधून काय ॲक्च्युली घ्यायचं आहे आणि काय सोडायचं आहे, या प्रकारे सुद्धा आम्ही तुमची कॅपॅसिटी बिल्डिंग करण्यावर आम्ही भर देऊच. थर्ड काय असतं मित्रांनो, पेपर सोल्विंग जो ॲप्रोच आहे ना, तो पण आम्ही तुमचा डेव्हलप करून घेणारच आहे. तर आता आजपासूनच आम्ही प्रत्येक इंडिव्हिज्युअल कोर्सेससुद्धा लॉन्च करत आहोत. ते तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही हे विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे, हे तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. फक्त प्ले स्टोअरवर गेल्यावर फक्त लक्षात असून द्या की एज्युकेशन ट्री मीडिया या सॉफ्टवेअर कंपनी डेव्हलप केलेलं जे ॲप असेल तेच डाउनलोड करा. आणि तुम्हाला जर या कोर्सेसबद्दल जर अधिकची माहिती पाहिजे असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही त्याची माहिती घेऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसे करायचे याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला मी सांगतो मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का करावेत, म्हणजे त्याचा फायदा काय होतो. बरेच विद्यार्थी म्हणतात का प्रिव्हियस इयर क्वेश्चन करा, मागील वर्षी आलेल्या आयोगाचे प्रश्न बघा, पण ॲक्च्युली फायदा काय आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, ही जी एक्झाम आहे ना ती MCQs बेस्ड एक्झाम आहे. MCQs बेस्ड एक्झाम जर तुम्हाला ही एक्झाम सॉल्व करायची असेल तर तुम्हाला एक्झामचा पॅटर्न माहिती असणं खूप आवश्यक असतं. बघा, म्हणजे आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतं, कशा स्वरूपातले प्रश्न आयोगाने विचारले असतात, त्यांचा कल कोणत्या महत्त्वाच्या टॉपिक्सवर असतो ते आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन चांगल्या प्रकारे करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन करताना तुम्हाला लक्षात येतं कोणत्या टॉपिक्सवर, कोणत्या सब टॉपिक्सवर आयोग प्रश्न विचारणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पुस्तक वाचाल ना त्यावेळेस तुम्ही त्या सब टॉपिक्सलाच फोकस करता. म्हणजे एक्झाम्पल NCERTवर प्रश्न येत आहे, तुम्ही वाचताना NCERT चांगल्या प्रकारे वाचाल. पण कशा स्वरूपातले प्रश्न येतात, म्हणजे फॅक्च्युअल येतात का स्टेटमेंट बेस्ड येतात का, ते पण तुम्ही चांगल्या योग्य प्रकारे बघू शकता. हा झाला पहिला फायदा. काय वाचावं काय टाळावं. तुम्हाला माहिती असेल देसले सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये भरपूर फापड पसारा दिलेला आहेच. म्हणजे अगदी छपरांची संख्या असलेल्या कुटुंबांचं प्रमाण किती आहे ते पण दिलं आहे. ती गोष्ट आपल्याला वाचण्याची आवश्यकता असते का, नसते. म्हणजे अशा काही गोष्टी टाळायच्या असतात, त्या पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर आपल्याला लक्षात येतात. सेकंड फायदा आहे मित्रांनो, तुम्ही जर सिलेबस जर चांगल्या प्रकारे ॲनालाइज केला तर तो तुम्हाला आत्तापर्यंत झालेल्या 6 वर्षामध्ये फिक्स्ड असलेलं जाणवेल. आणि प्रश्न किती आहेत, 150. मला सांगा मित्रांनो, 12 × 150 म्हणजे किती, 3000 प्रश्न. हे 3000 प्रश्न तुम्ही प्रॉपरली केले तर याच्या पलीकडे आयोग काय विचारणार आहे. बरेचसे प्रश्न तर रिपीट होत असतात मित्रांनो. रिपीट म्हणजे मी लिटरली सांगल, सरळ म्हणजे डायरेक्ट जसे रिपीट होण्याचं जसे क्वेश्चन रिपीट होण्याचं प्रमाण प्लस पर्यायाच्या अनुषंगाने जे काही क्वेश्चन होतात त्यांचं प्रमाण जर आपण काढलं तर ते नक्कीच 50 ते 60% भरेल. म्हणजे सेकंड फायदा आहे, रिपीट क्वेश्चन तुमचे कवर होतात. थर्ड फायदा आहे, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे 3000 जे क्वेश्चन आहेत 8 × 150 1200 जे क्वेश्चन आहेत ते जर तुम्ही चांगले प्रॉपरली जर केले ना, तर मी तुम्हाला सांगतो तुमचा 50 ते 60% सिलेबस तिथेच कंप्लीट होईल. 50 ते 60 नाही, मी तर म्हणतो 75% सिलेबस तुमचा कंप्लीट होईल, मी सांगतोय. आता थर्ड बेनिफिट सांगतो तुम्हाला मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा, तो म्हणजे प्रॉपरली सांगायचं जर झालं ना तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करतानाच्या वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्ही डेव्हलप करता. आणि बरेचसे क्वेश्चन असतात मित्रांनो, मी तुम्हाला लिटरली सांगतो जवळपास 25 ते HRD सेक्शनमध्ये तर जवळपास 40 ते 50% क्वेश्चन असे असतात ना जे तुम्ही फक्त तुमच्या जनरल नॉलेजच्या बेसिसवर सॉल्व करू शकता. आणि आपल्याला ते आता बघायचं आहे या स्लाईड्समध्ये. मी कसे सॉल्व केले होते ते मी तुम्हाला सांगणार आहेत. आणि तुम्ही जनरली बघा ना, सिलेबस जर तुम्ही नीट वाचला तर सिलेबसमध्ये थर्ड का सेकंड स्टेटमेंट आहे का ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं विशिष्ट ज्ञानाची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या सामान्य ज्ञानाच्या
अनुषंगाने सुद्धा बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. हे आयोगाने सुद्धा मेन्शन केलं आहे. आपण हे स्टेटमेंट का लक्षात देत नाही सिलेबस रेट करताना? हा एक फायदा आहेच ना प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा. मित्रांनो लक्षात असून द्या, मी तर कायम सांगत असतो का तुम्ही 100 पुस्तक वाचा, 150 पुस्तक वाचा, 200 पुस्तक वाचा, इट डझंट मॅटर. तुम्ही 2 तासामध्ये काय करताय त्या गोष्टी मॅटर करत असतात आणि त्या तुम्हाला करायच्या आहे प्रॉपरली. पण मी तुम्हाला सांगतो आत्तापर्यंत आपल्याकडून सर्वात जास्त टाळला जाणारा विषय जो आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर ॲनालिसिस, आणि ते शक्यतो कोणी करतच नाही. बरं, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं म्हणजे काय? मी आतापर्यंत एवढं बडबडलो आहे, त्याला काय म्हणजे कशा प्रकारचं करायचं आहे ते पण सांगितलं पाहिजेच ना. बरेच मुलं म्हणतात प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं आहे. अहो मित्रांनो, अशी एक सिच्युएशन, अशी काही मुलं असतात का जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन करताना फक्त प्रश्न बघता सोडवतात आणि चालले जातात पुढं. एवढंच होऊन चालत नाही. प्रिव्हियस इयर क्वेश्चन करताना भरपूर अँगल्स आपण कव्हर केले पाहिजेत. पहिला अँगल असतो, बरेचसे क्वेश्चन असतात ना, त्या क्वेश्चनमध्ये बरीचशी माहिती दिलेली असते, ती माहिती आपण लगेच नोट डाऊन करून घेतली पाहिजे. एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा एखादा प्रश्न आहे, त्यामध्ये दिले टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना 1936 साली झालेली आहे. तर त्याचे संस्थापक कोण होते असा प्रश्न विचारला आपल्याला. तर मग आपल्याला त्यात दिलेलं आहे त्या प्रश्नामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना 1936 झाली. हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा. काही वेळेस आता कधी 2022च्या प्रश्नाला डायरेक्टली असा पण प्रश्न येऊ शकतो, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे. म्हणजे प्रश्नातली माहिती जी आहे ती पण तुम्ही नोट डाऊन करा. सेकंड फॅक्ट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवताना आपण जे इतर पर्याय आहेत त्या पर्यायांची सुद्धा माहिती घेण्याची आवश्यकता असते. त्या पर्यायांची तुम्ही विकिपीडियाच्या माध्यमातून घ्या. तुम्ही पुस्तक वाचताना लक्ष द्या. समजा TS समजा पर्यायामध्ये आपल्याला मेन्शन केलं आहे, नॅकबद्दल मेन्शन केलं आहे, तर नॅकची माहिती लगेच तुम्ही विकिपीडियाच्या माध्यमातून करा. किंवा मग ज्यावेळेस तुम्ही देसले सरांचं पुस्तक वाचाल किंवा कोळंबे सरांचं वाचाल किंवा IP सिंग सरांचं पुस्तक वाचाल, कोणतंही पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्ही ते बघत जा. मग त्याच्यावर फोकस ठेवा किंवा मग माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. थर्ड, आपण का चुकलो प्रश्न सॉल्व करताना? जर तुम्ही तो प्रश्न सॉल्व करताना जर चुकले असाल तर तुम्ही कोणत्या गोष्टींमुळे तो प्रश्न सॉल्व करताना चुकला ते पण बघा. मित्रांनो, बरेचसे प्रश्न असे असतात ना, तुम्ही खूप आणि खूप शांत डोक्याने जरी सॉल्व केले ना तरी तुमच्या लक्षात येतं का काही कीवर्ड्स आहेत, त्या कीवर्ड्सला जरी आपण हिट मारलं ना, मी तुम्हाला 100% सांगतो तुमचे 15 ते 20 प्रश्न सहज बरोबर येणार, सहज बरोबर येणार. पण मग तुम्ही त्या कीवर्ड्सला हिट मारत नाही आणि त्या कीवर्ड्सला हिट न मारल्यामुळे तुमचे बरेचसे क्वेश्चन चुकत असतात. हा झाला, तुम्ही म्हणतात ना सिली मिस्टेक होतात, तर हे कारण आहे सिली मिस्टेक व्हायला. प्रॉपर ॲनालिसिस करताना तुम्ही ह्या गोष्टी बघत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल का तुम्ही ह्या गोष्टी नक्की बघा. मित्रांनो, मी नेहमी एक एक्झाम्पल देत असतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. 560 520 मार्कामध्ये 40 मार्कचा फरक आहे मित्रांनो, 40 मार्कचा. मी कायम सांगत असतो फक्त आणि फक्त 40 मार्कचा फरक आहे. मग याचा अर्थ असा का 520 मार्कमधला मुलगा लिस्टमध्ये येऊ शकला नाही म्हणजे लगेच त्याचा अभ्यासच नाही काही, किंवा 560 मुलाला मुलगा पहिल्या 10मध्ये आला आहे मग त्याचा खूप काही अभ्यास आहे, तसं काही नसतं मित्रांनो. लिटरली काही वेळेस तर 560 मार्क पडलेल्या मुलाचा अभ्यास कदाचित 520 मार्क पडलेल्या मुलापेक्षा कमी असू शकतो. त्यांनी कमी पुस्तक वाचले असतात, फक्त त्याचं मॅनेजमेंट कुठं झालं ह्या 2 तासांमध्ये. त्यांनी ती प्रॉपरली केलेलं असतं, त्याच्या सिली मिस्टेक कमी झालेल्या असतात. मित्रांनो, 40 मार्कचा फरक आहे. आपला पेपर आहेत 5, 40 मार्क म्हणजे त्याच्या 30 सिली मिस्टेक झालेल्या आहेत. 30 सिली मिस्टेक झाल्या म्हणजे किती? प्रत्येक पेपरला 6 सिली मिस्टेक झाल्या आहे. प्रत्येक पेपरला 6 सिली मिस्टेक झाल्या म्हणजे किती? प्रत्येक GS पेपर आहे 150 मार्कचा, 150 प्रश्नांचा, म्हणजे प्रत्येक 25 प्रश्नामागे त्याची 1 सिली मिस्टेक झाली. मग आपण ही लक्षात घेतो का? नाही घेत लक्षात. 25 मागे 1 तर झाली, जाऊन द्या ना, काय अहो तुम्ही सगळं एकत्रीकरण करा, तुम्हाला 40 मार्कचा फरक दिसेल. ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली करा. म्हणजे मी सांगतोय म्हणजे काय माझ्याकडे जास्त हे काय नॉलेज वगैरे अशा अनुषंगाने मी जे अनुभवलं आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतो. एक प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही जनरली सिली मिस्टेकच सोडावं, काही प्रश्न कॉमन सेन्सने पण तुम्ही सॉल्व करता, बरोबर प्रश्न आहे. आणि तुम्हाला ह्या गोष्टी प्रॉपरली डेव्हलप करायच्या आहे, कॉमन सेन्स डेव्हलप करायचं आहे, ट्रिक्स डेव्हलप करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्या अनुषंगाने पुस्तक वाचण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही ते प्रॉपरली करा. मी एक्झाम्पल देतो. समजा काही मुलांचा ॲप्रोच कसा असतो, समजा एखादा पॉईंट कवर झाला नाही पुस्तकामध्ये आणि समजा तोच प्रश्न जर विचारला ना तर मला येत नाही, चला सॉल्व करून द्या, म्हणजे मला सोडवता येत नाही प्रश्न, पुढे चालला जायचं, असा ॲप्रोच भरपूर मुलांचा असतो. बरं जाऊन द्या, मग ती गोष्ट जाऊन द्या. आता समजा सॉल्व तर केलं नाही त्याने, ट्रिक्स वगैरे लॉजिक मी तुम्हाला सांगेलच, तो विषय गेला. पण मुलं काय करता माहिती का? समजा IP सिंग सरांच्या पुस्तकामध्ये अस्मिता कार्ड योजना अस्मिता कार्ड योजनेबद्दल काही सांगितलेलं नाही,
आणि समजा एखाद्याला कळलं का खाटेकर सरांच्या पुस्तकामध्ये अस्मिता कार्ड योजनेबद्दल सांगितले, चला खाटेकर सरांचं पुस्तक वाचा. नाही चला भाऊ देसले डेव्हलपमेंट पार्ट 2 मध्ये कौशल्य शेतू अभियान सांगितले, चला भाऊ देसले डेव्हलपमेंट पार्ट 2 वाचा. अहो मुलांना मित्रांनो, तुम्ही असे 6-7 पुस्तक वाचत बसाल का? तुम्हाला वेळेचं पण बंधन आहे ना. आता पूर्वचा रिझल्ट लागल्यानंतर हार्डली आपल्याकडे 3 तास 3 महिने असतात. ते 3 महिन्यामध्ये तुम्ही एवढे पुस्तकच वाचत बसणार का? नाही ना. प्रॉपर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करा, जाऊन द्या ना एखादा टॉपिक नाही होऊन द्या कवर पुस्तकामधून, काही लॉजिक लावून सोडवा. आपल्याला तेच बघायचे. चला आता आपण क्वेश्चनकडे येऊया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांच्या विकासाबाबत काय खरे नाही. मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुम्हाला ही योजना माहीत असेल नाही माहीत असेल काही नाही, फक्त तुम्ही एकच इमॅजिन करा का तुम्हाला ह्या योजनेबद्दल काहीच माहीत नाही. फक्त असं एक इमॅजिन करा, आपल्याला ती सॉल्व करायची. फक्त मी सांगेल प्रॉपरली का तुम्ही ती योजना नीट तो प्रश्न जो आहे ना तो फक्त नीट शांत डोकं ठेवून ऐका, वाचा. ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांचा विकास बाबत काय खरे नाही. पहिला पर्याय बघू आपण. ही योजना सन 1982 मध्ये एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत सुरू झाली. मला माहीत नाही, चला पुढे जाऊ, बरोबर असू शकतं. या योजनेचा भर महिलांच्या आर्थिक उद्धारासाठी संधी निर्माण करणे जेणेकरून त्यांचा आर्थिक दर्जा उंचावेल यावर आहे. सेकंड स्टेटमेंट बघा, खूप सिंपल स्टेटमेंट आहे. HRD मध्ये विचारले जाणारे सिंपल स्टेटमेंट जे खूप सामान्य असतात आणि ज्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल गोष्टी सांगितलेल्या असतात ते स्टेटमेंट जनरली बरोबर असतात. याच्यामध्ये महिलांचं आर्थिक उद्धारासाठीच्या संधी निर्माण करणे, आर्थिक दर्जा उंचावेल असं सांगितलं म्हणजे जरा विकासावरून सांगितले, स्टेटमेंट बरोबर आहे. पुढे जाऊ. या योजनेचा असाही उद्देश आहे की लहान मुलांचे 0 ते 6 वर्षे व महिलांचे जीवितवात सुधार आणणे. मी तुम्हाला सांगितलं आहे ज्या स्टेटमेंटमध्ये विकासात्मक पॉझिटिव्ह संकल्पना सांगितल्या असतात त्या स्टेटमेंट जनरली बरोबरच असतात. विचारही करायचं नाही त्याबद्दल आणि तुम्ही कन्फ्युजनही व्हायचं नाही. फोर्थ स्टेटमेंट बघू आपण. ही योजना दारिद्र्य रेषेखालील नीट वाचा. ही योजना दारिद्र्य रेषेखालील महिलांवर लक्ष देते व देशात सगळीकडे सर्व क्षेत्रात राबवली जाते. मी तुम्हाला सांगितलं होतं प्रश्न वाचताना नीट वाचा. ग्रामीण क्षेत्रातील महिला व बालकांचा विकास याबद्दल ही ती योजना आहे. आणि तुम्ही जर चौथं स्टेटमेंट वाचलं तर देशात सगळीकडे सर्व क्षेत्रात राबवली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे. मला सांगा मित्रांनो, ग्रामीण क्षेत्रातील योजना आहे, देशात फक्त ग्रामीण भागच आहे का? नाही ना, शहरी भागसुद्धा आहे ना. मुंबई उपनगर आहे, दिल्ली आहे, सगळीकडे लागू केली जात असणार आहे का? नाही. राबवली जात असणार आहे का? नाही. सर्व क्षेत्रात 2च क्षेत्र दिले, महिला व बालक. अपंग गेले, वृद्ध गेले, SC ST समाज गेले वगळला. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हा झाला आपला पहिला अप्रोच. त्यासाठी तुम्ही प्रश्न नीट वाचला पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्ही सॉल्व करू शकतात. आता मित्रांनो, मी ही योजना कव्हर केली होती. मी तुम्हाला ज्यावेळेस ग्रामीण रोजगार योजना सांगितल्या त्यावेळेस मी तुम्हाला दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन शिकवलं होतं. त्यामध्ये त्या योजनेची निर्मिती कशी झाली, त्यासाठी असणाऱ्या ज्या बऱ्याचशा स्वयंरोजगाराच्या योजना होत्या त्या एकत्रित करून आता सध्याला 2016 साली दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आणलेलं आहे. हे मी तुम्हाला शिकवलंच होतं. त्याच योजनेपैकीची एक योजना म्हणजे DWCRA. तर आपण एकदा फक्त रिकॉल करूया. ती जी योजना होती ती एकदा फक्त आपण जनरली रिकॉल करूया. स्वयंरोजगाराची योजना ग्रामीण भागात कोणती आहे? नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, बरोबर. सगळ्यात सुरुवातीला स्वयंरोजगाराची योजना आली होती 1980ची IRDP. कोणती आली होती? 1980ची IRDP, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. संसाधनं देणं आणि कौशल्य देणं हा या योजनेचा फोकस होता. SC ST OBC साठी मी काय सांगितलं होतं? SC ST साठी 50% रिझर्वेशन, महिलांसाठी 40% रिझर्वेशन होतं. फोकस फक्त काय होता? एखाद्या म्हणजे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाला संसाधन प्रोव्हाइड करायचे. शिंपी कुटुंबातलं असेल तर त्याला शिवण मशीन द्यायचं आणि त्याच्या अंतर्गत स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करायच्या. हे मी तुम्हाला त्या योजनेबद्दल सांगितलं होतं, बरोबर. स्वयंरोजगाराची योजना ह्या 1982ला कोणती योजना आली होती? हीच योजना ती DWCRA. मी तुम्हाला ती योजना पुढूनही सांगितली होती, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रूरल एरियाज. म्हणजे काय? ग्रामीण भागातील महिला व बालकांचा जो गट आहे,
महिलाचे गट तयार करायचे आणि त्या गटांना संसाधनं पुरवायचे आणि त्या अंतर्गत रोजगार निर्मिती करायची. ही आपण कशी लक्षात ठेवू शकतो मित्रांनो? नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1982 साली झाली. नाबार्डचा सेल्फ हेल्प ग्रुप लिंकेज प्रोग्राम आहे ना, आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, फोकस केलेलं आहे महिलांचे बचत गट तयार करायचे. लक्षात ठेवा 1982 त्या अनुषंगाने नाबार्ड आणि DWCR एकच वर्षी आली 1982ला. मी तुम्हाला हेही सांगितलं होतं पुढे जाऊन, कारण नाबार्डची जी काही सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज प्रोग्राम आहे तो 1992ला आला, म्हणजे 10 वर्षानंतर. आणि तो प्रोग्राम आणण्यासाठी नाबार्डने DWCR ह्या योजनेचं व बांगलादेश ग्रामीण बँकेला डोळ्यासमोर ठेवून सेल्फ हेल्प बँक लिंकेज प्रोग्राम जो आहे ना तो 10 वर्षानंतर आणला होता. मी त्यावेळेस तुम्हाला हे पण सांगितलं होतं. नाबार्ड आणि ही योजना एकाच वर्षी आलेली आहे, हे लक्षात ठेवा. सेकंड योजना आहे 1988ची मिलेनियम वेल स्कीम, लक्षवेधी विहीर योजना. योजनेचा फोकस त्या योजनेमध्ये सांगितलेला आहे. जे काही SC ST कुटुंब असतील त्या कुटुंबांमधील भूमिहीन रोजगारांना विहिरी द्यायच्या. ही योजना फक्त मी तुम्हाला तिथं हिट करताना सांगितली होती का ही योजना जरी नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशनमध्ये रूपांतरित जरी करण्यात आली असली तरी ही योजना ज्यावेळेस आली होती ना त्यावेळेस NRPच्या अंडर आली होती. हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. NRP मनरेगामध्ये रूपांतर झालेला प्रोग्राम आहे. आपण ते ज्यावेळेस नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन शिकलो होतो त्यानंतर मी तुम्हाला सगळ्या योजना एका कोडिफाय याच्यामध्ये सांगितलं होतं, पार सिक्वेन्स करून 1979 पासून 2016पर्यंतच्या. मिलेनियम वेल स्कीम 1992ला एक आली होती सित्रा. त्या योजनेच्या याच्यामध्येच दिलं होतं सित्राचा फुल फॉर्म चांगला करायचा आहे आपल्याला, कारण फुल फॉर्म जर तुम्ही चांगला केला तर त्या फुल फॉर्ममध्येच तुम्हाला उत्तर सापडत जातं. सप्लाय ऑफ इन टूल्स टू रुरल आर्टिसन हा त्याचा फुल फॉर्म आहे. त्याच्यामध्ये जे काही रुरल आर्टिसन कुटुंब असतील त्या कुटुंबांना संसाधनांचा संच पुरवायचा यासाठीची ही योजना होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं विणकर व शिंपी जे कुटुंब असतील आणि बिडी कामगाराचे जे कुटुंब असतील त्या कुटुंबाला वगळण्यात आलेलं होतं. बरोबर. ही झाली चौथी योजना. RDP झाली, DWCR झाली, MWS झाली, सित्रा झाली. 1980च्या पूर्वी एक योजना आली होती 1979ची ट्रायसेम योजना. कोणती होती? ट्रायसेम योजना. त्या ट्रायसेम योजनेचं पण मी तुम्हाला पूर्ण सांगितलं होतं, ट्रेनिंग ऑफ युअर यूथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट. या फुल फॉर्ममध्येच तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. म्हणजे ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षण द्यायचं स्वयंरोजगारासाठी. ती 1979ची योजना आहे. आता एक 1997ला एक योजना आली होती. ती योजना होती गंगा कल्याण योजना. कोणती? गंगा कल्याण योजना. गंगा कल्याण योजनेचा फोकस काय होता मित्रांनो? मी तुम्हाला सांगितलं होतं गंगा म्हणजे काय? जल म्हणजे काय? जे काय आपल्या भारतात असणारे जलस्रोत असतील, म्हणजे भूमिगत असणारे जलस्रोत असतील, भूपृष्ठाखालील असतील, भूपृष्ठावरील जलस्रोत असतील, त्या जलस्रोतांचा शोध घ्यायचा, विकास करायचा आणि त्या अंतर्गत स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करायच्या. हा त्या योजनेचा फोकस होता. त्या योजनेमध्ये दिलेला आहे. या सगळ्या सहा योजना ज्या होत्या त्या सगळ्या 6 योजना मित्रांनो एकत्र केल्या आणि 1 एप्रिल 1999 रोजी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ची अंमलबजावणी सुरुवात झाली. या सगळ्या योजना एकत्र केल्या. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? हसीम समितीच्या शिफारशीनुसार या सगळ्या 6 योजना एकत्र केल्या आणि 1 एप्रिल 1999 साली सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही योजना आणण्यात आली. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. त्याचंही पुढे रिस्ट्रक्चरिंग केलं. लाभार्थ्यांचं रिस्ट्रक्चरिंग, डुप्लिकेशन ऑफ लाभार्थी होतं. मी तुम्हाला ते सांगितलंच होतं. ह्या योजनेचं रिस्ट्रक्चरिंग 2011 साली केलं आणि आपली नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन आणण्यात आलं. ते कोणत्या समितीच्या अंतर्गत झालं? राधाकृष्ण समितीच्या अंतर्गत ते झालं. पहिलं हसीम समितीच्या अंतर्गत, नंतरचं राधाकृष्ण समितीच्या अंतर्गत. मी तुम्हाला ते तिथं सांगितलंच होतं. आणि नंतर पुढे जाऊन आता 2016 साली तुम्हाला माहितीचे मी बोललो पण होतो, दीनदयाल अंत्योदय योजना जी आहे त्या योजनेमध्ये ती योजना सामील करून घेण्यात आलेली आहे. हे मी तुम्हाला बोललो होतो. आता आपण पुन्हा नॉलेजच्या अनुषंगाने जाऊ. 1982 आहेच. महिला व मुलं मी तुम्हाला बोललोच आहे, महिला व बालकांसाठीच होती. आणि दुसरं स्टेटमेंट तर सिम्पल स्टेटमेंट आहे. चौथं स्टेटमेंट तर मी तुम्हाला एक्सप्लेन्स केलं. फक्त ग्रामीण भागातील महिला आणि फक्त महिला व बालकांवर त्याचा फोकस होता. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया मित्रांनो. डिस्कॅल्सिया आणि
डिसकॅल्क्युला या संज्ञा काय दर्शवतात? मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला काहीच माहीत नाही. असा प्रश्न आला ना जनरली मित्रांनो काय होतं माहिती आहे का, म्हणजे मी लिटरली सांगतो, म्हणजे मुलं काय म्हणतात, चला वाचलंच नाही चला पुढे जाऊ, सोडून दिला. तसं नाही करायचं आपल्याला, नीट वाचायचं. डिसकॅल्शिया आणि डिसकॅल्क्युलिया. डिसकॅल्क्युलिया काय? डिसकॅल्क्युलिया नीट वाचा. मी पुन्हा हे टीट मारतोय. डिसकॅल्क्युलिया फोडावर डिस प्लस कॅल्क्युलिया. कॅल्क्युलिया संज्ञा काय दर्शवतात? पहिले शारीरिक अपंग, मानसिक समस्या, शिकण्यात सक्षमता, मुलांमधील भयखंड. 4 पर्याय बघितले. मी तुम्हाला सांगितलं नीट पर्याय हिट मारा. डिसकॅल्क्युलिया, डिस प्लस कॅल्क्युलिया. मित्रांनो कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन, म्हणजे बेरजा असतील, त्याच्यामध्ये गुणाकार असतील, भागाकार असतील, वजाबाकी असतील. डिस म्हणजे करताना जोगा येणारे, म्हणजे ज्याला गुणाकार, भागाकार, बेरजा अशा करता येत नाही असा व्यक्ती म्हणजे ज्याला डिसकॅल्क्युलिया झाला असं आपण म्हणू शकतो. 3रा नंबरचा पर्याय बघा, शिक्षणातील असक्षमता, म्हणजे त्याला बेरजा, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येत नाही. तुम्हाला काय माहिती पाहिजे या प्रश्न सॉल्व करताना? काहीच माहिती नाही पाहिजे मित्रांनो. हाच नाही GS3चाच नाही सब्जेक्ट, या तुम्ही ॲग्रिकल्चरचा टॉपिक घ्या. ॲग्रिकल्चर टॉपिकमध्ये जे संज्ञेवर प्रश्न विचारतात ना, टर्म्सवर, त्या टर्म्सवरचे प्रश्न फक्त तुम्ही डोकं शांत ठेवा, त्या टर्म्स नीट वाचा आणि त्याच्या अनुषंगाने उत्तर मला 100% प्रश्न बरोबर येणार. 100%. GS4 मध्ये सुद्धा एक असा क्वेश्चन आलाच होता. आता मला तो रिमेंबर होत नाही आहे. ज्यावेळेस मी तो प्रश्न भेटेल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कुठेतरी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. फक्त आणि फक्त टर्मच्या अनुषंगाने. GS2ला सुद्धा येतात मित्रांनो, आपल्याला तेच बघायचं आहे. घाबरायचं नाही, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. MCQ बेस्ट एक्झामची डिमांडच ती आहे आणि तिथं प्रॉपरली हिट मारा. पुस्तक वाढवू नका. रिमोट सेन्सिंग टॉपिक कवर होत नाही, वाढवले 10 पुस्तकं, तसं नाही करायचं. आपल्याला सिम्पलमध्ये घ्यायचं आहे. लक्षात आलं? मी पुन्हा सांगतो. डिसकॅल्क्युलिया, कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलेशन आणि डिस म्हणजे न करता येण्याजोगे, म्हणजे थोडक्यात ज्याला कॅल्क्युलेशन करता येत नाही असा व्यक्ती म्हणजे शिकण्यातील असक्षमता. आलं उत्तर बरोबर? काही माहिती असण्याची आवश्यकता आहे नाही. एक कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आपल्याला, असे प्रश्न सॉल्व करायचा आणि तो नक्की आपण करणार आहोत. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बालपणात होणाऱ्या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणता कार्यक्रम राबविणार आहे? A. टेलिमेडिसिन योजना, B. पेंटाव्हिलंट लसीकरण, C. शिव आरोग्य योजना. पर्यायी उत्तरे 1, 2, 3, 4 असे उत्तरं दिले आहेत. काय डोक्यावरून सगळ्या जात आहे गोष्टी? टेलिमेडिसिन आहे, पेंटाव्हिलंट आहे, शिव आरोग्य आहे. मला काहीच माहीत नाही. चला आपण बघू नीट, प्रश्न नीट वाचू. मी जे कायम तुम्हाला सांगत असतो, बालपणात होणाऱ्या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणता कार्यक्रम राबवणार आहे? कोणता कार्यक्रम राबवणार आहे? इंग्लिशमध्ये बघा. विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्रॅम विल बी रन बाय द महाराष्ट्र गव्हर्नमेंट. आपल्याला प्रश्न नीट वाचायचा आहे. बालपणात होणाऱ्या रोगांची समूळ उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणता कार्यक्रम राबवणार आहे? काय म्हटलं त्यांनी? कोणता कार्यक्रम राबवणार आहे. इंग्लिशमध्ये वाचा. विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्रॅम म्हटलेलं आहे. विल बी म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे? कोणता कार्यक्रम, म्हणजे एकच कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. ते स्टेटमेंट, तो वर्ड नीट वाचा तुम्ही. कोणते कार्यक्रम नाही म्हटलेलं त्यांनी. काय? कोणते कार्यक्रम नाही म्हटलेलं, म्हणजे अनेक कार्यक्रम नाही, लक्षात ठेवा. कोणता कार्यक्रम म्हटले? एकच कार्यक्रम आहे. इथं बघा प्रोग्रॅम म्हटलेलं आहे, प्रोग्रॅम्स नाही म्हटलेलं. प्रोग्रॅम्स म्हटलं असं जर अनेक योजना, अनेक कार्यक्रम राबवले असेल असं होऊ शकतं ना, पण इथे त्याने काय म्हटले? प्रोग्रॅम विल बी, म्हणजे एकच प्रोग्रॅम महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे. कशासाठी? बालपणात होणाऱ्या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी. बालपणात होणाऱ्या मी पुन्हा म्हणेल तुम्हाला, बालपणात होणाऱ्या रोगांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी. बघूया आता. मी तुम्हाला सांगितली एकच योजना राबवली आहे. पर्याय क्रमांक 1 बघा, पर्याय क्रमांक 4 बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये 2 योजना दिलेल्या आहेत, A आणि C, कोणत्याही असू, काही येणं त्यांनी आपल्याला. पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 योजना दिलेल्या आहेत. मी तुम्हाला सांगितले एकच योजना राबवली. कोणता कार्यक्रम? कोणते कार्यक्रम नाही म्हटलेलं त्यांनी, कोणता कार्यक्रम म्हटलेलं आहे. काय? कोणता कार्यक्रम म्हटलेला आहे. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. राहिलं फक्त C आणि फक्त B. C मध्ये काय दिलं आहे? शिव आरोग्य योजना. B मध्ये काय दिले? पेंटाव्हिलंट लसीकरण. आता आपले 2 पर्याय राहिले, फक्त B आणि फक्त C. त्या दोन्हीमध्ये आपल्याला चॉईस करायचं आहे. घाबरून गेलो आपण, पण आपल्याला सॉल्व करायचं आहे. मित्रांनो, ह्या दोन्ही पर्यायांना कम्पेअर करा, त्यांची तुलना करा, तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्ही ज्यावेळेस बालपणात हा शब्द वाचाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बालपणातल्या रोगांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण कार्यक्रम राबवले जातात.
त्याबद्दलचा आपण युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्रामही बघितला आहे, त्याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 12 लसी कोणत्या त्याही बघितल्या आहेत. मग बालपणात होणाऱ्या रोगांचं समुपदेशन थांबवण्यासाठी आपल्याला लसीकरण कार्यक्रम राबवावे लागतात. त्यामुळे हा पर्याय न असता लसीकरण या शब्दामुळं हा पर्याय जास्त सोयीचा वाटतो आणि आपला रिस्क घेऊन तोच मारायचा आहे. बघूया. फक्त सी चूक, फक्त बी बरोबर. उत्तर आलं 3. आलं लक्षात मित्रांनो? आता तुम्हाला मी सांगितले POQ ॲनालिसिस करायचं आहे, त्या अनुषंगाने पेंटाव्हॅलेंट लसीकरण काय होते त्याची माहिती आपल्याला मिळवायची आहे. मित्रांनो, हा प्रश्न येण्याचं स्वरूप काय होतं मी ते तुम्हाला सांगेल. ही जी पेंटाव्हॅलेंट लसीकरण योजना मी तुम्हाला सांगतो, पेंटाव्हॅलेंट लसीकरण कार्यक्रम मी तुम्हाला सांगतो, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रश्न कशामुळे आला होता. पेंटाव्हॅलेंट लसीकरण कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर 2015 पासून राबवण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर 2015 पासून राबवण्यास सुरुवात केली. मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअरच्या अनुषंगाने आलेला होता आणि तुम्हाला मी सांगतो जनरली आयोगाचं आपल्याला करंट अफेअरवर विशेष प्रेम असल्याचं जाणवतं आणि आयोगाचं ज्या गोष्टींवर विशेष प्रेम असतात त्या गोष्टी आपल्याला चांगल्याच करायच्या असतात. त्या अनुषंगाने आरोग्याचे कार्यक्रम असो, आरोग्याच्या योजना असो, आरोग्याबद्दलचे काहीही धोरणं असो, लोकसंख्येचं धोरण असो किंवा NCERT असो, जिथं महत्त्वाचे ज्या गोष्टींवर ज्या काही एरियाजवर आयोग महत्त्वाचे प्रश्न विचारत असतं त्या गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या असतात. म्हणून करंट अफेअरमध्ये येणारे आता मी सांगतो तुम्हाला ही योजना सांगतो, नंतर मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबर 2015 ही योजना आणण्यात आली होती. त्या योजनेमध्ये जसं सांगितलं आहे पेंटाव्हॅलेंट, पेंटा म्हणजे 5, पेंटा म्हणजे काय 5. त्या योजनेचं वैशिष्ट्य काय माहिती का, पेंटाव्हॅलेंट लसीकरण ना त्या त्या कार्यक्रमामध्ये असं होतं का एकाच डोसाअंतर्गत, एकाच जो लसीकरणाचा डोस असतो ना त्या एकमेव डोस देऊन 5 आरोग्यांच्या लसी पुरवायच्या. किती? 5 आजारांच्या लसी पुरवायच्या एका डोसाअंतर्गत. लसीकरणाच्या डोसा, मसाला डोसा नाही, एकाच लसीकरणाच्या डोसाअंतर्गत 5 आजारांच्या विरुद्धचं लसीकरण करायचं. 5 म्हणजे पेंटा. या अनुषंगाने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. ते 5 आजार लक्षात ठेवा. DPT फेमस आहे, डिप्थेरियस, परच्युएस आणि टिटॅनस. ही झाली DPT 1. हिपॅटायटिस बी आणि 5वी आहे हिप. ह्या 5 लसी तुम्ही लक्षात ठेवा. 5 आजार लक्षात ठेवा. या 5 आजारांच्या विरुद्धच्या ज्या लसी असतात त्या एका डोसामार्फतच प्रोव्हाइड केल्या जातात. जनरली मित्रांनो, आत्ता कोविडचं संकटामधून संपूर्ण जग आणि संपूर्ण भारताने तसंच आपलं राज्यही जात आहे आणि कोविडने सगळ्यात मोठी आरोग्य समस्या आपल्यासमोर निर्माण केलेली आहे आणि आरोग्य हा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला कोविडवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोविडबद्दलची सगळी माहिती घ्या. त्याच्या अंतर्गत असणाऱ्या ज्या काही व्हॅक्सिन असतील, कोवॅक्सिन असेल, कोविशिल्ड असेल, त्याचे शेड्यूल कसे आहेत ते पण बघा. त्याची चांगली इन्फॉर्मेशन काढायची आपल्याला, कारण 100% 2 ते 3 प्रश्न तिथे येणार आहेतच, काहीच प्रॉब्लेम नाही. त्या हिट मारायच्या आपल्याला. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. हाही प्रश्न इथं वाचा. हा प्रश्न कदाचित मागच्या प्रश्नाच्या अनुषंगानेच तयार झालेला आहे. दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांना रोजगार देणे हे कोणत्या रोजगार योजनेचे उद्दिष्ट होते? कोणत्या रोजगार योजनेचे उद्दिष्ट होते? ए. रोजगार हमी योजना, बी. संजय गांधी निराधार योजना, सी. जवाहर रोजगार योजना, डी. सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. पर्याय उत्तर दिलेले आहेत आपल्याला. एक सिंपल लक्षात घ्या, 2 कॅटेगरीच्या व्यक्तींना मी इथं हे करतो. पहिलं म्हणजे ज्याला काहीच माहीत नाही त्याला कसं सॉल्व करायचं आहे सिंपलमध्ये सांगतो आणि नंतर नॉलेजच्या अनुषंगाने आपल्याला कसा हा क्वेश्चन अप्रोच करायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. कारण ह्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या आपण ग्रामीण विकास शिकताना ग्रामीण रोजगार योजनेच्या सदाकाली शिकलेलोच आहोत. पहिला अप्रोच बघू, ज्याला काहीच माहीत नाही त्याला कसा सोडवायचा हा प्रश्न. दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांना रोजगार देणे हे कोणत्या रोजगार योजनेचे उद्दिष्ट होते? इंग्लिशमध्ये बघा, व्हिच एम्प्लॉयमेंट स्कीम हॅज, म्हणजे कोणत्या रोजगार योजनाचं उद्दिष्ट होतं असं विचारलं आहे. कोणत्या रोजगार योजनेचे नाही, म्हणजे अनेक योजना नाही विचारले त्यांनी, एकमेव योजना विचारली. मागच्या क्वेश्चनसारखंच एकमेव रोजगार योजनेचं उद्दिष्ट होतं ते म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांना रोजगार देणे.
म्हणजे पर्यायामध्ये काय असणार आहे, एकच योजना असणार आहे. तुम्ही नीट वाचायचा प्रश्न नीट वाचायचा, कोणताही प्रश्न नीट वाचायचा. व्हिच इम्प्लॉयमेंट स्कीम हॅज, व्हिच इम्प्लॉयमेंट स्कीम्स हॅव नाही म्हटलेलं. हॅज म्हणजे ही सीटसाठी वापरतो ना, म्हणजे एकमेव एकासाठी वापरतो, म्हणून एकमेव योजना असेल. पर्याय क्रमांक 4 गेला, पर्याय क्रमांक 3 गेला, कारण त्याच्यामध्ये दोन योजना दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 राहिला, पर्याय क्रमांक 2 राहिला. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलं आहे, सी म्हणजे जवाहर रोजगार योजना दिली. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलं आहे, ए रोजगार हमी योजना. या दोन्हीपैकी उत्तर चॉईस करायचं आहे. मित्रांनो, पहिला पर्याय तुम्ही नीट वाचा. मी तुम्हाला सांगितले रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना नावाची योजना भारतामध्ये अस्तित्वात नाही. त्या योजनेला म्हणतो आपण महात्मा गांधी रोजगार हमी योजना. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना म्हणतो, त्याला रोजगार हमी योजना म्हणत नाही. मनरेगा फेमस योजना आहे. ए नंबर त्याच्यामुळे चुकीचं आहे. योजनेचं नावच पूर्ण दिलेलं नाही त्यांनी. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं म्हणायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 2 गेला, उत्तर राहिलं फक्त एक म्हणजे जवाहर रोजगार योजना. मित्रांनो, हा झाला असा रटाळ अप्रोच. एक दुसरा अप्रोच आहे सिम्पलमध्ये. आपल्याला क्वेश्चन अप्रोच करताना आपल्याकडे काय नॉलेज असेल तर मी तुम्हाला ग्रामीण रोजगार योजनाच्या शिकवताना सांगितलं होतं. 2 प्रकारची योजना ग्रामीण भागामध्ये असतात. स्वयंरोजगारीची एक योजना ती मी तुम्हाला सांगितली होती, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. सेकंड योजना मजुरी रोजगारी संदर्भातली असती, ती म्हणजे मनरेगा. मजुरी रोजगार योजनेचा फोकस काय असतो, रोजगार देणं असतो. स्वयंरोजगार योजनेचा फोकस काय असतो, संसाधनं पुरवणं, कौशल्य पुरवणं असतो. तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं ना, पर्यायामध्ये काय दिले मित्रांनो, लोकांना रोजगार देणे, लोकांना काम देणे. डी बघा, सुवर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना. स्वरोजगार योजनेचा फोकसच मुळात म्हणजे काम देणं नसतो, संसाधनं पुरवणं असतो. संसाधनं आणि कौशल्य पुरवणं, त्यावरून सुद्धा तुम्ही डी पर्याय मारू शकता. काही बरेचसे मित्र म्हटले की डी योजनेचा सुद्धा उद्देश रोजगारच होता, मग ते का नाही येत, तर ते याच्यामुळे येत नाही का त्या योजनेअंतर्गत डायरेक्ट लोकांना काम नव्हतं दिलं जाणार, त्यांना संसाधनं पुरवलं जाणार होते. संसाधनं म्हणजे शिंपी कुटुंब असेल तर ते शिंपी कुटुंबाला शिवण यंत्र द्यायला जाणार आहे. मग त्या अनुषंगाने तो कापड तयार करेल आणि कापड तयार केल्यानंतर ते कापड विकलं झाल्यानंतर त्याला जे पैसे भेटतील त्याच्यानुसार तो त्याचं उपजीविकेचं साधन, त्याची उपजीविका साधू शकतो. त्या अनुषंगाने डी चुकीचा होतो. आता आपण फक्त एकदा रिवाईज करूया मनरेगाबद्दल, जी मी तुम्हाला शिकवलेलीच आहे. फक्त एकदा आपल्याला रिकॉल करायची आहे आणि ते आपण करूया आता इथे. सगळ्यात सुरुवातीला आली होती 1980 साली NREP, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्राम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. 2 ऑक्टोबर 1980 साली आला होता. त्याच दिवशी ज्या दिवशी IRDP आली होती, बरोबर, तो NREP प्रोग्राम. तेच काम देणं, पण कोणाच्या व्यक्तींना, प्रौढ व कुशल कारागिरांना काम देणं, हा या योजनेचा फोकस होता. बरोबर. 1983 साली म्हणजे मी काय सांगितलं होतं, DWCRA ज्या वर्षी आली त्याच्या दुसऱ्या वर्षी ही आली होती, RLEGP आली होती. बरोबर, RLEGP त्या योजनेमध्ये दिलेलं आहे. मी सांगितलं होतं 1982 साली DWCRA, 1983 साली RLEGP आली होती. त्याच्या 1 वर्षानंतर रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, ग्रामीण क्षेत्रातील भूमिहीन रोजगारांना, भूमिहीन कारागिरांना रोजगार देणे, ह्या योजनेच्या नावातच त्याचं उद्दिष्ट दिलं आहे. आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही. 1989 साली काय झालं होतं, 1 एप्रिल 1989 साली ह्या 2 योजनांचं एकत्रीकरण करून आपली ही जी काही जवाहर रोजगार योजना आहे त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली होती. जवाहर रोजगार योजना, JRY लिहितो मी इथं, जवाहर रोजगार योजना. बरोबर. ह्या योजनेचं उद्दिष्ट काय होतं, ग्रामीण भागातील प्रकल्पांच्या कामांना गती द्यायची आणि त्या प्रकल्पावर जे काही हे असेल अकुशल कारागीर असतील त्यांना काम द्यायचं. प्रकल्प कोणते असेल, जलसंधारणाचे असेल, तळी दुसरीकरण असेल, रस्त्याचे असतील, कोणते असतील, ह्या त्या योजनेचा फोकस होता. 1/4/1989 नंतर कंप्लीट 10 वर्षानंतर त्या योजनेचं पुनर्रचना झाली होती जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये. कोणत्या, जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये. बरोबर, जवाहर ग्राम समृद्धी योजनेमध्ये. काही नाही, उद्देश वगैरे तुम्ही बघू नका, जनरल तुमच्या लक्षात येऊन जाईल, एवढे अवघड प्रश्न पण विचारले जात नाही. ह्या 2 योजना होत्या. 1993 मध्ये एक योजना आली होती, आश्वासित एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, आश्वासित रोजगार योजना. आश्वासित रोजगार योजना आली होती 1993ला. बरोबर, ती पण मजुरी संदर्भातली होती. त्या योजनेमध्ये काय सांगितलं होतं 1993च्या, मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या योजनेमध्ये जनरली सांगितलं होतं ना का एका कुटुंबातील कमीत कमी 2 व्यक्तींना किमान 100 दिवसांचा रोजगार
देण्याचं अपेक्षित आहे, आश्वासन त्या योजनेअंतर्गत दिलं होतं. आता ह्या जो 2 योजना होत्या त्या एकत्र होऊन 2001 साली, कधी 25 डिसेंबर 2001 साली संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली होती. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना कोणती? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली होती, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. आता याच्यानंतर पुन्हा 2004 सालची एक योजना होती, नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्रॅम, राष्ट्रीय अन्नासाठी काम योजना असं त्याचं मराठीमधला फॉर्म होता. ह्या 2 योजना एकत्र येऊन आपली फेमस योजना आली होती मनरेगा. बरोबर, बेसिकली आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये सगळं काही. आता मनरेगाचं फॅक्ट पण मी तुम्हाला कशा लक्षात ठेवायचं ते पण मी तुम्हाला तिथं सांगितलं होतं. पुन्हा एकदा आपण जनरली रिकॉल करूया. पुन्हा एकदा आपण जनरली रिकॉल करूया. मनरेगा सांगताना मी तुम्हाला सिंपल सांगितलं होतं, 2 योजनांच्या एकत्रीकरणातून त्या योजना मी तुम्हाला सांगितल्याच. 2001ची संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, 2004ची नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम, ही एकत्र झाले म्हणजे 2 योजना एकत्र झाल्या. 2/2/2006 रोजी, 2/2/2006 रोजी. इथं 2/2/2 लक्षात ठेवा, 2/2/2006 रोजी एकत्र झाल्या. आणि मनरेगा योजनेची अंमलबजावणीला सुरुवात झाली 200 जिल्ह्यांपासून. 2/2/2006 लक्षात ठेवलं. 2 योजना 2/2/2006 रोजी मनरेगाच्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली 200 जिल्ह्यांपासून. सुरुवातीचा जिल्हा कोणता होता? अनंतपूर जिल्ह्यातील बदनापल्ली गाव, आंध्र प्रदेशमध्ये ते. त्याच्या पुढे जाऊन 2 वर्षानंतर अधिक 2 वर्षानंतर म्हणजे 2008 साली ती योजना ची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये, परंतु ग्रामीण भारतामध्ये झाली. म्हणजे संपूर्ण ग्रामीण भारतामध्ये 2 वर्षानंतर म्हणजे 2008 साली त्या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आता सध्या मी त्यावेळेस तुम्हाला म्हटलं होतं 691 जिल्ह्यांमध्ये त्या योजनेची अंमलबजावणी केली जाते. त्याला DBTची लिंक असणार, 227 जिल्हे वगैरे, तो प्रश्न वेगळा राहिला. फक्त आपलं 691 लक्षात ठेवायचे. आता सध्याला मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मनरेगा 2चा शेवट दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. मनरेगाचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. मनरेगा 2चा मीर शाह समितीच्या शिफारशीनुसार मनरेगा 2चा दुसरा टप्पा मीर शाह समितीच्या शिफारशीनुसार सुरू झालेला आहे. 2 या नावावरून आपण लक्षात ठेवायचं, 2012 सालापासून सुरू झालेलं आहे. 2012 सालापासून 2 शेवटला घेतला, पहिल्यांदा घेतला, मध्ये 0 टाकून घेतला. 2012 सालापासून मनरेगाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. मनरेगा योजनेमध्ये मित्रांनो काय इन्क्लूड करून दिलं होतं तुम्हाला माहिती आहे. 15 दिवसाचं काम 15 दिवसांच्या आत काम दिलं पाहिजे. तर 15 दिवसांच्या आत काम दिलं नाही तर मग बेरोजगारी भत्ता देण्याची जबाबदारी पूर्णतः राज्य सरकारची असेल, किंवा मग 5 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये काम देण्याची आवश्यकता असते. 5 किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये काम जर देऊ शकलं नाही तर मग 0.10% जास्त मजुरी द्यावी. मजुरीचा दर कसा असतो ते पण मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. परत भरपूर गोष्टी मी तिथे तुम्हाला सांगितलेल्या होत्याच. बरोबर. मनरेगामध्ये काय दिलं जाणार आहे? किमान 100 दिवसांच्या रोजगाराचं आश्वासन दिलं गेलं होतं. 100 दिवसांपेक्षा जास्त कितीही रोजगार आपण प्रोव्हाइड करू शकतो. एखाद्या जर राज्याला वाटलं का 13 महिने रोजगार प्रोव्हाइड करायचा आहे, आषाढाचा महिना आलेला आहे, बिंदास प्रोव्हाइड करू शकतात, काय कोणत्याही स्वरूपाचं बंधन नाही. बरोबर, मी तुम्हाला ते तिथं सांगितलंच होतं. पुन्हा मी तिथं तुम्हाला ज्यावेळेस केंद्र राज्याचा वाटा सांगितला होता त्यावेळेस मी स्पेशली म्हटलं होतं का जे काय आपला हा गट आहे शिवराजसिंह चौहान कार्यगट आणि त्या आयोगाचा नॅशनल डेव्हलपमेंट एजेंडा, त्यांनी सगळ्या योजनांचं संकोचीकरण करून 3च प्रकारच्या योजना ठेवल्या होत्या. त्या योजनेमधलं सेंट्रल सेक्टर स्कीम असेल, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असेल, टेट स्कीम असेल, त्या योजनेमधली ही मनरेगा योजना जी होती ती सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम कोर ऑफ द कोर स्कीम होती. मी तुम्हाला ते त्यावेळेस तिथं बोललोच होतो, फक्त आपण एकदा रिकॉल केली तर बाकी काही नाही. आता आपण नेक्स्ट योजना फक्त एक लक्षात आमच्या सुवर्णजयंती ग्रामीण स्वराज्य योजना मी तुम्हाला मागच्या स्लाईडमध्ये सांगितलीच. संजय गांधी निराधार योजना जी होती ना तिचं स्वरूप मुळातच म्हणजे रोजगार प्रोव्हाइड करायचं नव्हतं. हा रोजगार हमी योजना नावाची योजनाच असत नव्हती. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊ. नीट वाचा. खालीलपैकी कोणती योजना प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा पथदर्शी आदर्श गाव म्हणून विकास करण्यासाठी सुरू करण्यात आली? ग्रामोद्देश भारत अभियान, प्रधानमंत्री आवास अभियान, प्रधानमंत्री स्नेह आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री ग्राम सिंचाई योजना. तुम्ही जर नीट वाचलं तर लक्षात येईल तुमच्या. आपण उत्तराकडे जाऊया. हे नीट वाचलं सगळं पारे. कोणती योजना प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा पथदर्शी आदर्श गाव म्हणून विकास
करण्यासाठी सुरू करण्यात आली. मी कायमस्वरूपी सांगत असतो, योजना ज्या असतात ना त्या योजनेच्या नावांमध्ये त्यांचा उद्देश दिलेला असतात आणि त्याच्यामधले घटक कोणते असेल ते दिलेले असतात. काहीच बघण्याची आवश्यकता नाही. योजनेच्या नावामध्ये मी सांगितलं होतं, RLUGP सांगताना पण सांगितलं होतं, DWCRA सांगताना पण सांगितलं होतं, गंगा कल्याण योजना सांगताना पण सांगितलं होतं, मिलेनियम वेल स्कीम सांगताना पण सांगितलं होतं. कोणती योजना असो त्या योजनेच्या नावामध्येच त्याचं उद्दिष्ट दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड असणारे कंपोनंट पण इनडायरेक्टली दिलेले असतात. फक्त ते योजना आपण लक्षात घेऊन वाचायची असते. त्याच्यामध्ये दिलेलं आहे प्रत्येक खासदाराने आदर्श गाव, संसद आदर्श ग्राम, संसद 6 हजार आले, आदर्श ग्राम आला, उत्तर क्रमांक C आहे. जनरली आपल्या सगळ्यांनाच माहिती ही योजना सोपी आहे, काही प्रॉब्लेम नाही. सरळ सरळ तुम्ही 2 उत्तर मारू शकता. मित्रांनो असे भरपूर प्रश्न येतात. जनरली 2019 साली सुद्धा असा एक प्रश्न आला होता, सिम्पलमध्ये होता, काहीच नव्हतं यामध्ये. फक्त जनरली ज्याला माहीत नाही त्याला तो असा ॲप्रोच करू शकतो. आता आपण प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजनेबद्दल थोडी माहिती घेऊया. प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना काय होती मित्रांनो, मी तुम्हाला ती सांगण्यापूर्वी पुरा सांगितली होती. परत पुराच्या नंतर पुराच्या अनुषंगाने संसद आदर्श ग्राम योजना ज्यावेळेस शिकवली होती त्यावेळेस मी तुम्हाला सुरुवातीला पुरा अभियान सांगितलं होतं, प्रोव्हाइडिंग ऑफ अर्बन अम्युनिटीज इन रुरल एरियाज, जे 2004 साली डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या संकल्पने अंतर्गत आलेली जी योजना होती. काय असेल ती योजना, त्या योजनेला इन्स्पायर धरून पुन्हा मग श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने एक रुर्बन मिशन आलं होतं, जे की आपलं 21 फेब्रुवारी 2016ला होतं. आय थिंक त्या गोष्टी सांगितल्यानंतर मी तुम्हाला ही योजना शिकवली होती ना, कोणती प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजना. तर त्या योजनेचं स्वरूप काय आपण फक्त एकदा बघूया. प्रधानमंत्री संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये मित्रांनो काय होतं माहिती का, बेसिकली जे काय आपले लोकसभेचे, राज्यसभेचे किंवा संसदेचे जे काही खासदार असतील त्या खासदारांनी किमान एखादं गाव दत्तक घ्यायचं आणि ते गाव दत्तक घेतल्यानंतर त्यांना जो काही खासदार निधी भेटत असेल त्या खासदारांना, त्या खासदार निधीमधून आहे ना त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करायचा. मग कोणत्याही क्षेत्रावर, शिक्षण क्षेत्र असेल, पाणी पुरवठा असेल, रस्ते असतील, घनकचरा व्यवस्थापन असेल, शिक्षण असेल, डिजिटायझेशन असेल, सगळ्या गोष्टी असेल त्यावर खर्च करायचा आणि त्या पर्टिक्युलर गावाला एक आदर्श गाव म्हणून विकसित करायचं, हे त्या योजनेमध्ये सांगितलं होतं. आता त्या योजनेमध्ये आपण काय म्हटलं होतं, योजना आली होती 11 ऑक्टोबर 2014 रोजी, डायरेक्टली ज्यावेळेस इंडिया गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस योजना 11 ऑक्टोबर आली होती. म्हणजे जे आपले हे होते जयप्रकाश नारायण यांच्या जयंती दिवशी ती योजना आली होती. मी ते तुम्हाला सांगितलं होतं. योजनेचं स्वरूप काय होतं, गावे दत्तक घ्यायची ना, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी टार्गेट दिले होते बघा, गावे दत्तक घ्यायची सगळ्या याच्यामधले. तर ते टार्गेट काय होते, 2016पर्यंत किमान एखादं गाव घेतलं पाहिजे, 2019 पर्यंत किमान 3 गावे घेऊन ते आदर्श गावे म्हणून विकसित केली पाहिजे. आणि 2019-2025 जो दुसरा टप्पा असेल संसद आदर्श ग्राम योजनेचा, त्याच्यामध्ये किमान 5 गावे म्हणजे प्रत्येक वर्षी एक गाव असं आदर्श गाव म्हणून विकसित केलं पाहिजे संसदेच्या खासदारांनी, हे सांगण्यात आलेलं होतं. गावे दत्तक घेण्यासाठी एक लिमिट होती बघा, ती लिमिट पण इंटरेस्टिंग आहे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला. जर म्हणजे कशा प्रकारचे गाव दत्तक घेतले पाहिजे असं त्यांनी थोडंफार लिमिट टाकलेली होती बघा, थोडंफार का बा कोणत्या स्वरूपातले गावं त्यांनी दत्तक घेतले पाहिजे. त्यासाठी ते काय बोलले होते मित्रांनो, जर ते गाव जर डोंगराळ भागातील असेल, डोंगराळ किंवा आदिवासी भागातील असेल तर त्या गावाची लोकसंख्या किमान 1000 ते 3000पर्यंत असली पाहिजे. आणि जर तेच गाव जर सपाट परिसर असेल, म्हणजे आपल्या पुणे भागातलं किंवा मग मैदानी परिसर असलं गंगेच्या खोऱ्यामधलं वगैरे, तर त्यासाठी 3000 ते 5000 लोकसंख्या 3000 ते 5000 लोकसंख्या त्या गावाची असली पाहिजे, अशी अट त्यांनी टाकली होती. आणि पुढे जाऊन आपण हे पण बघितलं होतं का बा कोणत्या स्वरूपातलं गाव दत्तक घेताना लोकसभेचा खासदार असेल तर त्यांनी त्यांच्या मतदारसंघातलंच घेतलं पाहिजे. राज्यसभेचा खासदार असेल तर मग तो ज्या राज्यामधून निवडून गेलेला आहे, म्हणजे समजा आपले जयप्रकाशजी जावडेकर साहेब आहेत, समजा ते मध्य प्रदेशमधून निवडून गेलेले आहेत, बघून घ्या मला माहीत नाही, फक्त मी एक एक्झाम्पल दिलं, तर त्यांनी मध्य प्रदेश राज्यामधलंच गाव दत्तक घेतलं पाहिजे. किंवा मग नवनियुक्त खासदार असेल, म्हणजे नवनियुक्त खासदार म्हणजे कोणते झाले, सचिन तेंडुलकर जी हे नवनियुक्त खासदार आहेत, नियुक्त खासदार आहेत, म्हणजे ते राज्यसभेवर आज जाणारे 12 खासदार आणि लोकसभेवर जाणारे अँग्लो इंडियन समाजातले 2 खासदार, ते डायरेक्टली नियुक्त असतात ना. तर त्यांनी देशातलं कोणतंही गाव दत्तक घेतलं तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. हे पण मी तुम्हाला तिथे सांगितलं होतं. निधी कुठून उपलब्ध होणार आहे, मी पहिल्यांदाच बोललो होतो. हे झालं सगळं. ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी कुठून उपलब्ध होणार आहे तेही मी बोललो होतो तुम्हाला.
तर कुठून उपलब्ध होणार आता? खासदार निधीमधून उपलब्ध होणार. तर कुठून? खासदार निधीमधून. बरोबर, खासदार निधीमधून उपलब्ध होणार. तर खासदार निधी कोणत्या योजनेने उपलब्ध करून दिला होता? एमपीलॅड 1993ची योजना, त्या योजनेने निधी उपलब्ध करून दिला होता. आपण ते शिकलेलो आहोतच. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. भारत निर्माण योजनेतील मूलभूत सुविधा समाविष्ट नाहीत. ए. शहरी गृहनिर्माण, बी. सिंचन, सी. पिण्याचे पाणी, डी. रस्ते, ई. विद्युतीकरण आणि संप्रेषण. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक छत्री योजना ह्या चॅप्टरमध्ये सदरामध्ये मी ह्या गोष्टी तुम्हाला शिकवल्याच होत्या. परंतु तरी पण कोणतीही योजना आली तर ती योजना वाचताना फक्त एकच डोक्यात ठेवायचं का ती योजना कोणत्या क्षेत्रासाठी लागू आहे. बस एवढं लक्षात ठेवलं तुमचं उत्तर तिथंच निघून गेलं. आणि प्रश्नसुद्धा अशा स्वरूपात येतात. जास्त वाचण्याची आवश्यकता नाही. आपण वाचतो त्या योजनेवर किती खर्च झाला आहे, त्या योजनेअंतर्गत किती रोजगार निर्माण झाले, किती फापड पसारा वाचत बसतो. सुरुवातच करताना लक्षात ठेवायची की ती कोणती योजना कोणत्या क्षेत्रासाठी लागू आहे, कोणत्या क्षेत्रासाठी, ग्रामीणसाठी आहे का शहरीसाठी आहे, त्याचं स्वरूप बघायचं. मी ग्रामीण विकासाच्या एक 36 योजना घेतल्या. त्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना असेल, भारत निर्माण योजना असेल, पुरा असेल, रुर्बन मिशन असेल, ह्या योजना घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं ह्या ग्रामीण विकासासाठी असणाऱ्या अम्ब्रेला स्कीम आहेत, एक छत्री योजना आहेत. त्यामधली भारत निर्माण योजना ग्रामीण भागासाठी आहे. तर शहरी हा शब्द इथं मेन्शन केला आहे. पर्याय क्रमांक ए गेला. उत्तर तुमचं येऊन गेलं ए योग्य आहे म्हणून, कारण त्यांनी तुम्हाला नाही विचारलं आहे. म्हणजे शहरी या शब्दामुळं ए योग्य आहे तुम्ही असं सहज मारून देऊ शकता. फक्त आणि फक्त तुम्हाला प्रश्न विचारलं स्वरूप माहिती पाहिजे, योजनेचं स्वरूप बेसिकली माहिती असलं पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला ही योजना समजून सांगितलीच आहे. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना जी होती 2001ची ती पण 2000 पण सांगितली, 2005 सालची. पुन्हा एकदा आपण रिकॉल करूया. बेसिकली भारत निर्माण योजनेचं स्वरूप काय होतं? ग्रामीण भागातील ज्या काही मूलभूत सुविधा असतील, सामाजिक नसलेल्या आर्थिक मूलभूत सुविधा ज्या होत्या 6 आर्थिक मूलभूत सुविधा ज्या होत्या त्या ग्रामीण भागाला प्रोव्हाइड करायच्या, यासाठीची ही भारत निर्माण योजना होती. ती योजना सांगताना मी तुम्हाला काय बोललो होतो? एकच लक्षात ठेवा, एकच वाक्य लक्षात ठेवा. पुन्हा मी सांगतो, पुन्हा मी बोलतो. 6 घटक आहे योजनेचे. बरोबर, कसे लक्षात ठेवायचे? एकच वाक्य मी बोलतो. मला एक घर बांधायचं आहे, मला त्यासाठी रस्ता पाहिजे, पाणी पाहिजे, वीज पाहिजे आणि मोबाईल पाहिजे. पुन्हा ऐका, मला एक घर बांधायचं आहे, मला त्यासाठी वीज पाहिजे, पाणी पाहिजे, रस्ता पाहिजे, मोबाईल पाहिजे. झाले तुमचे 6 घटक. गृहनिर्माण हा पहिला घटक, पण ग्रामीण गृहनिर्माण, शहरी गृहनिर्माण नाही. दुसरा घटक पेयजल, ज्यासाठी आपण राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान बघितलंच होतं. गृहनिर्माणासाठी हाऊसिंग फॉर ऑल बाय रुरल हे पण बघितलंच होतं. तिसरा आहे जलसिंचन, ज्यासाठी आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना बघायची आहे, जलसिंचन. चौथा घटक होता रस्ते विकास, रस्ता पाहिजे. 5वा घटक होता विद्युत पुरवठा. आणि 6वा घटक जो होता तो होता मोबाईल म्हणजे दूरध्वनी, थोड्यात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी. आता मी तुम्हाला ते सांगितलं होतं इंटरेस्टिंगली, मला घर बांधायचं म्हणजे मला सुरुवातीला घर बांधायचं म्हणून हे जे टार्गेट होते ना ते 2009 सुरुवातीला दिलेले होते. आणि बाकीचे ज्यांचे टार्गेट होते ते 2012 होते. म्हणजे 2012 आपल्याला ते साध्य करायचे असं सांगितलेलं होतं. आता त्यामध्ये टार्गेट वेगळे होते. आपण ते तिथं बघितलेलेच आहे आणि ते लक्षात ठेवायला कसे ठेवायचे तेही मी तुम्हाला सांगितलेलं होतंच. फक्त एक लक्षात असून द्या, गृहनिर्माण योजनेमध्ये 2009चं जे टार्गेट होतं 60 लाख घरं बांधायचं ते आपण अचीव करू शकलो नाही. त्याच्यामुळे काय आलं माहिती का, 60 लाखाचं टार्गेट जे होतं ते आपण अचीव करू शकलो नाही. म्हणून आता नवीन टार्गेट आणलेले 2014 जे आपण 2014 साध्य करायचं आहे 1.2 करोड घर निर्मितीचं. हां, तेवढं फक्त एक लक्षात असून द्या. पेयजलचं टार्गेट तर 2012 सगळ्या गावातील घरांना आणि सगळ्या गावांना शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवायचं हे होतं पेयजल अंतर्गतचं. जलसिंचनाचं काय होतं 2012 1.2 करोड हेक्टर जमीन उलटाखाली आणायचं हे होतं. काय लक्षात ठेवू नका, काय एवढं महत्त्वाचं नाही ते. आता मी लक्षात ठेवलं म्हणून लक्षात ठेवलं, काही नाही प्रॉब्लेम. तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. फक्त 2009-2012 एवढी फॅक्ट लक्षात ठेवा. रस्त्याचं टार्गेट काय होतं 2012 संपूर्ण जे काही ग्रामीण भागातील रस्ते असतील ना त्या ग्रामीण भागातील रस्ते एकमेकांना रस्त्यांनी जोडायचे हे टार्गेट त्याच्या अंतर्गत दिलं होतं. विद्युत पुरवठ्याचं पण टार्गेट होतं 2012 सर्व जे गावे आहेत ग्रामीण भागातील त्यांना
वीज पुरवायची. आणि दूरध्वनीचं टार्गेट काय 2012पर्यंत 2.5 लाख जे गावं आहेत ग्रामीण भागातील, 2.5 लाख ग्रामपंचायती ज्या आहेत ना, त्या ग्रामपंचायती ज्या होत्या त्या त्यांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवायची. त्याबद्दलच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच आपण बघितल्याच होत्या किंवा काही बघायच्या राहिलेल्याच आहेत, आपण ते बघणार होतोच. हे झालं 6 घटक. काही लक्षात ठेवण्याची एवढी आवश्यकता नाही. रस्त्यामध्ये फक्त लक्षात ठेवा, मी तुम्हाला ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना येताना सांगेलच. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जाऊ. ॲप्रोच खूप सोपा आहे. योजनेचं स्वरूप तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही सहज उत्तर मारू शकता. काहीच तुम्हाला पलीकडे जाऊन बघण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. खालीलपैकी हे NCERTचे संविधानिक घटक नाही. हा प्रश्न आहे. काय विचारले? खालीलपैकी हे NCERTचे संविधानिक घटक नाही. NCERT हा एक दुसरा सब्जेक्ट आहे का जिथं खरंच आयोग प्रश्न विचारतं. ते सब्जेक्ट आपल्याला चांगलेच करायचे, ते टॉपिक आपल्याला चांगलेच करायचे आहे आणि ते नक्कीच तुम्ही चांगले करावेत, माझी अपेक्षा आहे. बघू आता आपण हा प्रश्न कसा अप्रोच करायचा. मला काहीच माहीत नाही, तुम्हालाही काही माहीत नाही, असं लक्षात घ्या. पहिला बघू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन नवी दिल्ली. सेकंड बघू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई. थर्ड बघू पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन भोपाळ. फोर्थ बघू रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अजमेर. बरोबर. आता एक लक्षात ठेवा, पहिला आणि दुसरा पर्याय नीट वाचा, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन नवी दिल्ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन मुंबई. 2 प्रकारे आपण याच्यावर विचार करू शकतो. 2 प्रकारे. एकच संस्था आहे, एकच संस्था 2 ठिकाणी कशी असेल, हे दोन्हीपैकी उत्तर नसेल का? म्हणजे एकच संस्था 2 ठिकाणी कशी असेल, नसणारच आहे. बेसिक आपलं कॉमन सेन्स सांगतो. बरं तेही जाऊन द्या. आयोगाने हा प्रश्न का फ्रेम केला असेल? तुम्ही त्यांची सायकोलॉजीचा विचार करा ना. त्यांनी फ्रेम करताना असं विचार केला असेल का मुलांनी मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये कन्फ्यूज व्हावं. हा पण आपण असा विचार करू शकतो. जनरली हास्यास्पद घ्याल तुम्ही, पण विचार करू शकतो. सायकोलॉजी अशी असते, तुम्ही पण प्रश्न फ्रेम करा, तुम्ही तसंच गंडवणार आहे बेसिकली. म्हणजे मी तर असा विचार करतो. बघूया आपण आता. मग त्यामुळं नवी दिल्ली किंवा मुंबईमध्ये आपल्याला चॉईस करायचं आहे. मला सांगा NCERTचं मुख्यालय कुठे आहे? दिल्ली येथे. आणि ही जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, ही याची महत्त्वाची बॉडी आहे, महत्त्वाची, अतिशय महत्त्वाचं अंग हे. मग त्याचं जे मुख्यालय असणार आहे ते नवी दिल्ली ठिकाणी असणार आहे. बरोबर. आपल्या इथं घटक नाही विचारले, म्हणजे नवी दिल्ली येथे ही संस्था असणार आहे, मुंबई येथे ही संस्था नसणार आहे. उत्तर आलं 2. 7 तशा संस्था आहेत ज्या NCERTच्या संविधानिक घटक आहेत, त्या आपल्याला वाचायच्या आहेत चांगल्या प्रकारे. NCERTची माहिती ही आपण घेणार आहोतच. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्याविषयक बघूया आपण. भारताच्या 2000 सालच्या लोकसंख्याविषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते? पहिला पर्याय बघा, गैरनिर्भर उपायांच्या विस्तारासाठी स्वास्थ्यमूलभूत संरचनांचा विकास करणे. बी बघा, सन 2010पर्यंत एकूण प्रजनन दर 0वर आणणे. सी बघा, सन 2045पर्यंत स्थिर लोकसंख्येच्या उद्देशाची प्राप्ती करणे. डी बघा, मुलींच्या विवाहाचे वय 21 वर्ष करणे. मित्रांनो, तुम्ही नीट हा वाचा, इंग्लिशमध्ये वाचा, मराठीमध्ये वाचा, कशाहीमध्ये वाचा, आपल्याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. दीर्घकालीन उद्दिष्ट कोणते होते? व्हॉट इज द लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह? मी अशा प्रकारचा एक प्रश्न सोडवलेला आहेतच. ऑब्जेक्टिव्ज म्हटलेलं नाही आहे किंवा दीर्घकालीन उद्दिष्टे म्हटलेलं नाही आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे? एकच उद्दिष्ट असणार आहे. एकच काय म्हणायचं त्यांना? एकच उद्दिष्ट असणार आहे. व्हॉट इज द लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ? ऑब्जेक्टिव्ज ऑफ नाही म्हणायचं त्यांना, ऑब्जेक्टिव्ह ऑफ म्हणायचं आहे किंवा दीर्घकालीन उद्दिष्ट म्हणायचे, उद्दिष्टे नाही म्हणायचं. म्हणजे त्यांना एकच उद्दिष्ट आहे असं सूचित करायचं आहे. आणि मला वाटतं का फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच असं एकमेव उद्दिष्ट त्यांनी मेन्शन केलं आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघण्याची आवश्यकता नाही. बरं जाऊन द्या, आपल्याला ह्या गोष्टीही माहीत नाही का असंही काय असतं, पण आपलं एक बेसिकली आपला एक कॉमन सेन्स सांगतो. जर तुम्ही तो ॲप्लाय केला तर बोलायचं आपण. तो कॉमन सेन्स काय आहे? उद्दिष्टांचे 3 प्रकार पडतात. तातडीचे, शॉर्ट टर्म, मीडियम म्हणजे मध्यम, आणि लॉंग टर्म म्हणजे दीर्घ कालावधीसाठीचे. लक्षात ठेवा बरं का, उद्दिष्टांचे 3 प्रकार पडतात: तातडीचे, मध्यम आणि दीर्घकालीन. मित्रांनो मला सांगा बरं, तातडीचे उद्दिष्ट म्हणजे काय असणार आहे? जे लगेच अचीव करायचे आहेत, जे लगेच मिळवायचे आहेत.
मध्यम काय असणार आहे बरं? काही मध्यम कालावधी असणार आहे 5 वर्ष किंवा 10 वर्षामध्ये मिळवायचे असं असेल. दीर्घकालीन म्हणजे काय असणार आहे? जे आपल्याला खूप वर्षानंतर साध्य करायचे असतं, खूप वर्षानंतर म्हणजे 30 वर्ष असेल, 40 वर्ष असेल, 50 वर्ष असेल, त्याच्यानंतर आपल्याला साध्य करायचे असतात. असं जनरली तुमच्या लक्षात आलं ना. आता बघू आपण पर्याय क्रमांक 1 बघा. म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्टात साध्य करण्याचं जे काही लिमिट असणार ते खूप मोठं असणार आहे. 15 ते 20 वर्ष असं काहीतरी असणार आहे. सॉरी 30 वर्षापेक्षा जास्त असं जनरली बघायचं आपल्याला. त्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला, म्हणजे मी काय म्हटलो, तातडीचे लगेच मिळवायचे 1-2 वर्षामध्येच ते आपल्याला साध्य करायचे. मध्यम 10 वर्षाच्या कालावधीमध्ये साध्य करायचे जनरली. दीर्घकालीन खूप कालावधीनंतर आपल्याला अचीव करायचे, त्या गोष्टी साध्य करायचे. पर्याय क्रमांक स्टेटमेंट ए बघा. जे लोक आपल्याला लगेच अचीव करायचं असेल गर्भनिरोधक उपायांच्या विस्तारासाठी, ते तातडीने आपल्याला मिळवायच्या गोष्टी आपण 40-50 वर्ष त्यासाठी वेट नाही करणार. चूक झालं. दुसरा बघा सन 2010 पर्यंत. हे बेसिकली 10 वर्षाचंच पिरियड दिलं आहे. 2010 म्हणजे 10 वर्षाचं पिरियड दिलेलं आहे. म्हणजे ते मध्यमकालीन असणार आहे. गेलं. सन 2045 पर्यंत खूप मोठं आहे, 45 वर्षानंतर मिळवायचे. आणि मित्रांनो ही दुसरं स्टेटमेंटसुद्धा चुकीचं आहे. शून्यावर आणायचं आहे, शून्यावर म्हणजे प्रजननच घालायचं नाही, हे पण त्याने दिले तिथं. शून्यावर आणायचं आहे. सहज विचार करू शकतो ना, शून्यावर कसं आणू शकतो आपण? चूक झालं. तिसरं बघू सन 2045 पर्यंत. 45 वर्षाचा कालावधी दीर्घकालीन असू शकतं. आलं बरोबर. मुलींचे विवाहाचे वय 21 वर्ष करणे. मित्रांनो मुलींचे विवाहाचे वय 18 वर्षे, तेही गेलं. राहिला फक्त केवळशी. मी तुम्हाला दोन्ही अप्रोचने प्रश्न सोडवला कसा ते सांगितलं आहे. आणि आता आपल्याला बेसिकली फक्त एकदा रिकॉल करायचे जे आपण कवर केलेलीच आहे. भारताचं 2016चं लोकसंख्या विषयक धोरण ते शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं का, ते लक्षात ठेवताना मी तुम्हाला काय म्हटलं होतं, मी तुम्हाला सांगतो. भारताचं जे काही लोकसंख्या विषयक धोरण आहे 2006 सालचं, ते आपल्याला करायचं आहे. त्याचं कारण असं का लोकसंख्याविषयक असणारे जे धोरणं आहेत किंवा शिक्षणाविषयीचे जे धोरणं आहेत त्या धोरणांवर 100% प्रश्न विचारला जातो. आयोगाचं विशेष प्रेम असणाऱ्या घटकांपैकीचा हा एक घटक आहे. आपल्याला त्या गोष्टी करायच्या प्रॉपरली आहेतच. प्रश्न तिथं येणार आहे, हिटच मारायचा, बरोबर झाला पाहिजे, बघायचंच नाही दुसरं. बघू आता. सगळ्यात पहिल्यांदा 1952 साली भारत सरकार, जगातील भारत हा देश असा एकमेव देश होता का ज्याने सगळ्यात सुरुवातीला कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम साचेबंद पद्धतीने आणला होता, आणि तो 1952 साली आणला होता. लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी 1976 साली लोकसंख्या विषयक असणारं पहिलं धोरण जे होतं ते आणलं होतं. आणि त्या पहिल्या धोरणामध्ये मी सांगितलं होतं आहे तुम्हाला, हा जो घटक आहे तो घटक आणला होता. म्हणजे काय? मुलींच्या विवाहाचं 18 वर्षापर्यंत कमी करणं आणि मुलांच्या विवाहाचं वय जे आहे ते 21 वर्षापर्यंत फिक्स करणं. एवढंच लक्षात ठेवा त्या धोरणामधलं. बाकी काही बघू नका. त्याच्यानंतर आलेलं ते आरोग्य धोरण 1983चं वगैरे काय असेल त्या गोष्टी आपण त्यामध्ये पडायचं नाही. आपल्याला फक्त लोकसंख्याविषयक धोरणाविषयी बोलायचं आहे. ह्या धोरणामध्ये पर्टिक्युलरली बरेचसे लेखनात होते. फक्त धोरण आणलं होतं, उद्दिष्ट बोललं होतं, पण ते धोरण राबवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना आणल्या नव्हत्या. त्या गोष्टीला हेरून 1992 साली करुणाकर समितीने सांगितलं की तुम्ही फक्त धोरणं आणताय, पण ते धोरणं साध्य करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आणत नाही. त्यामुळं तुम्ही एक विशेष असं कार्यक्रमांचं अंतर्भाव असणारं धोरण नव्याने आणा, करुणाकरण समितीने सांगितलं होतं. आणि 1993 साली त्या अनुषंगाने स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली. त्या समितीवर हे लोकसंख्याविषयक धोरण निर्माण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती. कोणती जबाबदारी टाकण्यात आली होती? आणि त्या अनुषंगाने 15 डिसेंबर 2000 साली भारताचं लोकसंख्याविषयक दुसरं धोरण आलं. ते खूप महत्त्वाचं आहे. परंतु ते वाचताना आपण काय करतो, त्याच्यामध्ये असणारा TFR, IMR, MMR अशांच्या काय असतील त्या फॅक्ट, ज्या 47, 212 काही असू त्या वाचत बसतो आणि महत्त्वाच्या गोष्टी वाचतच नाही जिथं प्रश्न विचारला जातो. बघूया आता आपण. त्याच्यामध्ये होतं दीर्घकालीन, हेच उद्दिष्ट पुन्हा मी तुम्हाला सांगितलं ते दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि तात्कालीन असं उद्दिष्टांचं 3 याच्यामध्ये वर्गीकरण केलं होतं गटामध्ये. दीर्घकालीन, मध्यमकालीन आणि तत्कालीन. तातडीचे म्हणजे जे लवकर मिळवायचे म्हणजे 1-2 वर्षात मिळवायचे. पहिले जे उद्दिष्ट आहे ना ते तातडीचं उद्दिष्ट आहे, ज्यामध्ये काय सांगितलं होतं, ज्या आपल्या आरोग्याची जी काही सेवा आहे महिला व बालविकासासाठी असणाऱ्या
त्यांच्या संरचनेमध्ये आमूलाग्र बदल करायचा, गर्भनिरोधक जे काही टेक्निक्स आहेत त्या टेक्निकचं प्रमोशन पण करायचं, हे तातडीचं उद्दिष्ट होतं. मध्यमकालीन उद्दिष्ट जे होते 10 वर्षामध्ये आपल्याला अचीव करायचे होते. त्यामध्ये काय सांगितलं होतं, जो काय आपला भारताचा एकूण जननदर जो आहे तो त्याच्या रिप्लेसमेंट लेवलपर्यंत कमी करायचा, म्हणजे 2.1 पर्यंत कमी करायचा, हे मध्यमकालीन उद्दिष्टामध्ये सांगितलं होतं. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, जननदर टोटल फर्टिलिटी रेट 2.1 पर्यंत कमी करायचं, म्हणजे रिप्लेसमेंट लेवलला ठेवायचा, असं हे मध्यमकालीन उद्दिष्ट होतं, ते आपण बघितलं आहे. मला सांगा मित्रांनो, तुम्ही संकल्पना चांगल्या करा. संकल्पनामध्ये प्रश्न आहे. TFR टोटल फर्टिलिटी रेट असेल, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट असेल, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट असेल, चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट असेल, चाइल्ड सेक्स रेशो असेल, GFR असेल, परत एज स्पेसिफाईड फर्टिलिटी रेट असेल, ह्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना चांगल्या करायच्या. पण दुर्दैवाने आपण काय करतो, संकल्पना चांगल्या करत नाही आणि त्याचे जे काही फॅक्ट दिलेले असतात, काही IMR 2010पर्यंत 47पर्यंत खाली आणायचं आहे, किंवा मग MMR 2010पर्यंत 2012पर्यंत खाली आणायचं आहे, अशा फॅक्ट आपण नाहक वाचत बसतो. त्याऐवजी आपण त्या संकल्पना नीट समजल्या उत्तर आपल्याला तर भेटून जातं. TFR म्हणजे सांगतो तुम्हाला, टोटल फर्टिलिटी रेट. जन्म देऊन सांगणाऱ्या ज्या माता असतात, जन्म देऊ शकणाऱ्या ज्या माता असतात ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात किती मुलांना जन्म देऊ शकतात, त्याला आपण म्हणतो टोटल फर्टिलिटी रेट. एक सिंपल फॉर्म्युला आहे TFRचा, इज इक्वल टू टोटल बर्थ इन इयर, म्हणजे वर्षभरात किती जणांचा जन्म होतो ते भागिले 15 ते 49 वर्ष वयोगटातील, नाही मेन्शन केलं तरी चालेल, वर्ष वयोगटातील महिला प्रमाण मल्टिप्लाइड बाय 1000. तुम्ही नीट हे करा, संकल्पना नीट करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल उत्तर. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आणि एक लक्षात ठेवा बरं का, हे जे लोकसंख्या विषयक धोरण आहे ते खूपच महत्त्वाचं आहे, त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता एक बेसिकली अजून एक कोर एरियाज आहेत बघा, त्याच्यावर सुद्धा आहे ना याच्या अनुषंगाने प्रश्न फ्रेम होऊ शकतो. तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि राष्ट्रीय लोकसंख्या आयोग आणि जनसांख्यिकी स्थिरीकरण कोश, ते ज्या 2 गोष्टी आहेत त्या करायच्या आपल्याला. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग जो असेल तो 2000चा आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 2000चा आहे. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं की राष्ट्रीय लोकसंख्या आयोग जो आहे तो 2000 साली झालेला होता स्थापन. ज्या दिवशी आपली जी 11 मे 2000 सालचा आहे, ज्या दिवशी आपली लोकसंख्या 100 लाख झाली असेल त्या दिवशीचा तो आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. त्याच अनुषंगाने तयार झालेला प्रश्न आहे 2046पर्यंत. बघूया प्रश्न. 2046पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करण्यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाअंतर्गत सुचवलेल्या उपाययोजनांपैकी खालीलपैकी कोणते कारण नाही. पहिलं बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं पहिल्या या अगोदरच्या प्रश्नामध्ये IMR MMR वगैरेच्या संकल्पना आहेत त्या आपल्याला चांगल्या करायच्या आहेत, त्याच्यामध्ये उत्तर येऊन जातं. पहिलं बघा 1000 जन्मामागे आरोग्य दर 30पर्यंत खाली आणणे. दुसरं वैश्विक लसीकरण. तिसरं 2000 जीवित जन्मामागे माता मृत्यूचा दर 100पर्यंत खाली आणणे. आणि चौथं बघा 2 मुलांपर्यंतचे लहान कुटुंब ठेवण्याचे नियम अवलंबण्यास त्यावर प्रोत्साहन देणे. पर्याय क्रमांक 3 मध्ये MMRची डेफिनेशन दिलेली आहे जी की चूक आहे. जर तुम्ही MMRची डेफिनेशन चांगली केली असेल, बरं जाऊन द्या, आपल्याला ती डेफिनेशनही माहिती नाही. पण आपल्याला मग एक सिंपल विचार करायचा आहे की कोणत्याही प्रकारचा दर असेल किंवा कोणत्याही प्रकारचं प्रमाण असेल तर ते आपण 1000, लाखो, 100, 1000, 10,000, 1,00,000 अशा पट्टीमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे. ते काय आपण 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख अशा पट्टीमध्ये कॅल्क्युलेट करणार नाही. त्याच्यावरून पर्याय क्रमांक 3 चुकीचा असेल हे सुनिश्चित होऊन जातं. तिथं 1 लाख असणं अपेक्षित होतं. काहीच बघण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट स्लाईड का आपण जाऊया. 2016 या वर्षामध्ये 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत शासनाने एका वर्षाच्या कालावधीत टिंब किलोमीटर रस्ते निर्मितीचे कार्य केले. 25,000 दिले, 17,500 दिले, 47,350 दिले, 15,000 दिले. 2 ॲप्रोचने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. पहिला ॲप्रोच आहे आपल्याला याच्यामध्ये काय विचारलं आहे, किती रस्ते बांधलेले आहेत. मला सांगा मित्रांनो, आपल्याला काही खर्च करायचा असेल का मार्केटमध्ये जाऊन आणि आपल्या खिशात 100 रुपये आहेत, आपण 100 रुपयेच खर्च करू का? 98 रुपये करू, 99 रुपये करू, 102 रुपये करू, कर्ज काढून करू 102 रुपये, किंवा मग 47 करू, 48 करू, पण एक्झॅक्ट 100 रुपये खर्च करणार आहे का? आपण नाही करणार. तरतूद काही दिले असू, म्हणजे किती पण किलोमीटर रस्ते बांधण्याचे तरतूद काही आपल्याला सांगू असू,
जायलेलं असू, पण मग त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर असं म्हणू शकत नाही का बा एक मोजपट्टी वापरलेली आहे आणि 25,000 किलोमीटरचेच रस्ते आपण बांधलेले, कसं म्हणू शकतो? नाही म्हणू शकत. थोडंफार प्रमाणात ऑड फिगर असेल ती 1000च्या पट्टीतली, 10,000च्या पट्टीतली, 100च्या पट्टीतली फिगर तर नसेलच बेसिकली जर विचार केला तर. तुम्ही कोणतं पण बघा, बजेटवरचा खर्च 50,000 कोटी बजेटमध्ये मांडला असतं आणि खर्च झाला असतो 47,350. त्याच्यावरून पर्याय क्रमांक 1 जातो, पर्याय क्रमांक 4 जातो, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 राहतात. बेसिकली हा प्रश्न विचारण्याचं कारण काय होतं माहिती आहे मित्रांनो, त्या वर्षी आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भरपूर जास्त प्रमाणात त्यांना रस्त्यांची बांधणी केली होती. ते वर्ष खूप गाजलं होतं. त्या गाजलेल्या प्रकरणामुळे याच्यावर प्रश्न विचारला होता, म्हणून याचं उत्तर 47,350 असणार आहे. इथं पण 100च्या पट्टीतली फॅक्ट दिलेली आहेच, ते आपण लिहून करू शकतो. बरं, आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणती होती ती फक्त एकदा ओव्हरव्ह्यू करून घेऊ. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं भारत निर्माण योजनेच्या वेळेस आपण ते रिवाईज करणार आहोत. तसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी होती ती मित्रांनो 15 ऑगस्ट 2000 साली आणलेली केंद्र सरकारची, कधी 15 ऑगस्ट 2000 साली केंद्र सरकारने आणलेली रस्ते बांधणीसंदर्भातली योजना होती. त्या योजनेमध्ये काय सांगितलं होतं, 2003 पर्यंत ज्या गावांची लोकसंख्या 1000पेक्षा जास्त आहे, सपाट प्रदेशातील गाव असेल तर, किंवा जर ते डोंगराळ आदिवासी भागातील गाव जर असेल तर, ज्या गावांची लोकसंख्या डोंगराळ किंवा आदिवासी गावातील गावांची लोकसंख्या 500पेक्षा जास्त असणारी गावे, तसेच सपाट प्रदेशातील लोकसंख्या 1000पेक्षा जास्त असणारी गावे एकमेकांशी 2003 पर्यंत बारमाही असणाऱ्या रस्त्याने जोडायची, हा त्या योजनेचा उद्देश होता. नंतर पुढे जाऊन 2003 नंतर ते टार्गेट रिस्ट्रक्चर करण्यात आलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, आत्ताचं टार्गेट लक्षात ठेवा, हे लक्षात नाही ठेवलं तरीही चालेल. आता काय म्हणतात योजनेमध्ये का सपाट प्रदेशातील 500पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी गावे आणि आदिवासी किंवा डोंगराळ भागातील गाव असेल तर 250पेक्षा जास्त असणारे लोकसंख्या असणारी गावे ही एकमेकांशी बारमाही टिकणाऱ्या रस्त्यांनी जोडायची असं सांगितलेलं होतं. आता तुम्ही करंट अफेअरमधून ह्या वर्षी किती रस्त्यांची बांधणी केली तेही बघून घ्या आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे डेली आपण किती रस्ते बांधतो तेही बघून घ्या. मला वाटतं का 130 किलोमीटरपर्यंतचे रस्ते आपण डेली बांधत असावं. ते एकदा बघून घ्या तुम्ही, डाटा करून तुम्हाला मिळून जाईल. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालीलपैकी कोणते मानव संसाधन विकास मंत्रालयाचे उद्देश आहेत? पहिला, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवणे. दुसरा, शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे. तिसरा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा शिक्षणातील टक्का वाढवणे. डी, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे सहकार्य घेणे. ई, माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे. नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. स्टेटमेंट ई बघा तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं आहे ए जे स्टेटमेंट असणार आहे ते खूप जनरल स्टेटमेंट आहे. बी जे स्टेटमेंट आहे दर्जा सुधारणे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंच आहे, मी तुम्हाला सांगितलंच होतं विकासात्मक सकारात्मक बोललं असेल तर ते स्टेटमेंट बरोबरच असतं, बघायचं पण असतं. टक्का वाढवणे बरोबर असणार आहे, सहकार्य घेणे बरोबर असणार आहे. आता राहिलं ई, माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे. नीट वाचा स्टेटमेंट, माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करणे. मित्रांनो, माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप प्रदान करत नाहीत. नीट आहे का? माध्यमिक शिक्षणासाठी फेलोशिप आपण जनरली प्रोव्हाइड करत नाही. माध्यमिक शिक्षणासाठी आपण शिष्यवृत्ती देत असतो, 100 रुपये घ्या महिन्याला, 200 रुपये घ्या, 1000 रुपये घ्या वर्षाला, पण असं फेलोशिप देणार नाही. फेलोशिप आपण कोणत्या गोष्टीसाठी देतो? MPhil PhD करण्यासाठी देतो. पर्याय क्रमांक ही चुकीचा, हे चुकीचं, हे बरोबर. 3 नंबरचं स्टेटमेंट. मी ते ABCD का बरोबर आहेत, खूप सामान्य स्टेटमेंट आहे. सकारात्मक बोललेलं आहे, विकासात्मक बोललेलं आहे. याच्या HLDमध्ये ऑल ऑफ द ज्यावेळेस मारतात ना त्यावेळेस अशाच गोष्टी बघायच्या असतात आपल्याला. सकारात्मक सांगितलं आहे का, पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे का, विकासात्मक बोललेलं आहे का. उद्देश सगळ्यांचे असतात, विकासात्मकच असतात, पण ते अचीव केले जातात का नाही ते आपल्याला माहीत नाही. पहिलं बरोबर आहे, शैक्षणिक धोरण ठरवणार आहे. मित्रांनो, त्या अनुषंगाने एक प्रश्न फ्रेम होऊ शकतो ह्या वर्षी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 वर.
आणि मित्रांनो, बेसिकली जर तुम्ही ॲनालिसिस केलं पेपरचं, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968ची असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986ची असेल, ह्या दोन्हीवर आपला प्रश्न कायमस्वरूपी आलेले दिसतात. आता आलेली जी काही करंट अफेअरमध्ये चर्चेली गेलेली जी पॉलिसी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची, त्याच्यावर प्रश्न आपला फ्रेम होऊ शकतो. आपल्याला ती पॉलिसी चांगल्या प्रकारे करायची आहेच किंवा तुम्ही ती चांगल्या प्रकारे करू नये, घ्या प्रश्न येऊ शकतो. दुसरं आहे शैक्षणिक संस्था दर्जा सुधारणे, नॅक आहे, सर्व आहे, त्यानुसार आपण त्यांचं रँकिंग प्रॉपरली करतच असतो. तिसरं आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा शिक्षणातील टक्का वाढविणे. 2005ची योजना आहे, राजीव गांधींच्या नावाने असणारी, त्या अनुषंगाने आपण ती स्टेटमेंट बरोबर घेऊ शकतो. डी नंबर तर सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. एकदा मिनिस्टर ऑफ HRDची स्थापना कशी झाली याच्याबद्दल आपण रिवाईज करूया बेसिकली, कारण आता तिचं नाव मिनिस्टर ऑफ HRD नाही राहिलेलं, मिनिस्टर ऑफ एज्युकेशन झालेलं आहे. कारण काय होतं, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ते आपल्याला चांगल्या प्रकारे करायचे आहे किंवा तुम्ही ते चांगल्या प्रकारे करून घ्यालच, ही अपेक्षा मी तिथे ठेवतो. 1947 ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य आला त्यावेळेस 1947 वर्षी ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य आला त्यावेळेस शिक्षण मंत्रालयाची स्थापना झाली होती. हे लक्षात असू द्या, शिक्षण मंत्रालयाची स्थापना झाली होती. त्या मंत्रालयाला 1985 साली, हीच फॅक्ट लक्षात असू द्या, बाकी काही नाही, उद्देश ऑल ऑफ द्या टाईपमध्ये असतात. मिनिस्टर ऑफ HRD हे नामकरण राजीव गांधी यांनी केलं. आणि आता सध्याला 29 जुलै जे आहे, 29 जुलै 2020ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 खूप महत्त्वाची आहे. कस्तुररंजन समिती आहे त्या संदर्भातले असणारे, त्या पण आपल्याला बघायच्या आहेत किंवा तुम्ही बघायला अशा अपेक्षाच करतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ची जी आहे, त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने ह्या विकास मंत्रालयाला आत्तापासून शिक्षण मंत्रालय असं म्हटलं जातं. हे लक्षात असून द्या, शिक्षण मंत्रालय असं नामकरण मोदी सरकारने केलेलं आहे. त्या शिक्षण मंत्रालयाचे 2 विभाग आहेत, त्याच्यावरही प्रश्न फ्रेम होऊ शकतो. सिंपल आहे, खूप सिंपल आहे, लक्षात ठेवायला काही एक प्रॉब्लेम नाही. ह्या शिक्षण मंत्रालयाचे किंवा ह्या MHRDचे 2 विभाग आहेत. MHRDचे 2 विभाग आहेत. हे झालं मंत्रालय. याच्या अंतर्गत असलेले 2 विभाग कोणते, तर पहिला विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड साक्षरता, म्हणजे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग. ह्या विभागाचा फोकस जो असतो. आणि दुसरं विभाग आहे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. काय, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. पहिला विभाग डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड साक्षरता, दुसरं जे आहे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन. म्हणजे पहिला विभाग जो आहे तो शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आणि दुसरा जो आहे तो उच्च शिक्षण विभाग. असं ह्या मिनिस्टर ऑफ HRDच्या 2 विभाग आहेत. याचा जो फोकस आहे तो 1ली ते 12वी शिक्षण प्लस साक्षरता जी दिली जाते ती 15 ते 35 वर्ष वयोगटातील प्रौढांना दिली जाते. काय असेल ते XYZ. आणि याचा जो आहे तो 12वी नंतरचं शिक्षण. त्याच्यामध्ये पदविका शिक्षणाचा अंतर्भाव येऊन जातो. तुम्ही करताना फक्त डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन जी आहे 2020ची ती चांगली करा, त्याच्यावर प्रश्न निश्चितच येऊ शकतो असा माझा तरी वैयक्तिक अंदाज आहे. आता आपण पुढची जी योजना आहे ती बघू. पुढचा जो प्रश्न आहे तो बघू. खालीलपैकी कोणत्या सुविधा अस्मिता या महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत पुरवल्या जातात. प्रश्न नीट वाचायचा आहे. काय, प्रश्न नीट वाचायचा आहे. खालीलपैकी कोणत्या सुविधा अस्मिता या महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत पुरवल्या जातात. पहिला आहे शिष्यवृत्ती, सॅनिटरी नॅपकिन, व्यवसायकर्ता बिनव्याजी कर्ज, समुपदेशन. जर प्रश्न तुम्ही नीट वाचला तर तुमच्या लक्षात येऊन जाईल का महिला व मुलींसाठी सुरू केलेली कोणती योजना आहे असं विचारलं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, सिंपल 2 वेज आहेत हा प्रश्न ॲप्रोच करण्यासाठी. आपल्याला जर अस्मिता योजना माहीत नसेल, मी तुम्हाला सांगतो ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी तो प्रश्न स्किप केला होता, पण आपल्याला सोडवायचा आहे. महिला व मुलींसाठी सुरू केलेल्या योजनेत विचारलं आहे. मला सांगा, महिला व मुलींसाठी दोघांसाठी ही असणारी योजना आहे ही, म्हणजे दोघांमधला जो काही कॉमन समस्या आहे त्या कॉमन समस्येचं निराकरण करण्यासाठी ही योजना आणलेली असणार आहे. त्या अनुषंगाने बघा, शिष्यवृत्ती बघा बरं स्टेटमेंट. शिष्यवृत्ती मुलींना पाहिजे, महिलांना नाही पाहिजे. स्टेटमेंट हे चूक. बी सॅनिटरी नॅपकिनची आवश्यकता दोघींनाही आहे, महिलांनाही आहे, मुलींना आहे. तुम्हाला समजलं ना, म्हणजे महिला व मुलींना आवश्यक असणाऱ्या घटकांसाठी ही योजना असणार आहे, कारण महिला व मुलींची योजना आहे. शिष्यवृत्तीची आवश्यकता फक्त आणि फक्त मुलींना असते, महिलांना नसते. सॅनिटरी नॅपकिन बघू. सॅनिटरी नॅपकिनची आवश्यकता दोन्हींनाही आहे, असू शकतो पर्याय बरोबर. सी बघा, व्यवसाय करता बिनव्याजी कर्ज.
मुलींसाठी आपण व्यवसाय सुरू करायला कर्ज देऊ का? नाही देणार, तेही गेलं. राहिलं फक्त डी समुपदेशन आणि बी समुपदेशन. दोघांनाची आवश्यक दोघांनाही आहे. पर्याय क्रमांक 2 त्या अनुषंगाने उत्तर मोस्ट प्रॉबेबल पर्याय आपल्याला वाटतो. आणि दुसरा वे आहे मित्रांनो, हा झाला पहिला वे. पण कुणाला ज्याला माहीत नसेल का बाबा ह्या अनुषंगाने आपण सॉल्व करू शकतो, त्याच्यासाठी दुसराही एक वे आहे. तुम्ही कोणतीही योजना घ्या, XYZ ABCD कोणतीही योजना घ्या, त्या योजनेचं स्वरूप काय असतं, त्या योजनेमध्ये बेसिकली मार्गदर्शन समुपदेशन असे कंपोनेंट इन्क्लूड असतात. अशी कोणती योजना असेल ज्यामध्ये मार्गदर्शन काउन्सलिंग समुपदेशन असे घटक इन्क्लूड नसतात. जर तुम्ही बघितलं डी समुपदेशन हा घटक त्या योजनेमध्ये इन्क्लूड असणारच आहे. असा फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय 2 बी आणि डी. ती योजना खूप महत्त्वाची आहे आणि मी तुम्हाला ती योजनेचं एक अजून वैशिष्ट्य सांगतो. बेसिकली जर तुमच्या लक्षात राहिलं तर हा प्रश्न येण्याचं एक कारण होतं, ते म्हणजे करंट अफेअरमध्ये ही योजना खूप चर्चेली गेली होती. त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता. अस्मिता योजना 2016 साली आणलेली योजना आहे, महाराष्ट्र सरकारची योजना आहे, लक्षात ठेवा. त्या अंतर्गत ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना व जिल्हा परिषद शाळेतली ज्या मुली आहेत 11 ते 19 वर्ष वयोगटाच्या त्यांना स्वस्त दरामध्ये फुकट नाही सॅनिटरी नॅपकिन प्रोव्हाइड करायची ती योजना होती. आणि महिलाचे जे बचत गट होते त्या बचत गटाच्या अंतर्गत आहे ना सॅनिटरी नॅपकिन तयार केले जाणार होते. आणि तीच तयार केलेली नॅपकिन महिला व 11 ते 19 वर्ष वयोगटाच्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलींना स्वस्त दरात विकले जाणार होते. म्हणजे रोजगार निर्मिती आणि महिला विकास दुहेरी जो काही संगम आहे तो आपण त्या योजनेअंतर्गत अचीव केला होता. आता हा प्रश्न बघूया, नीट प्रश्न वाचा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कोर्स सुरू करण्यात आले. कौशल्य विकास कोर्स सुरू करण्यात आले. 10वी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे 1 वर्ष काय आहे ते वाचा पूर्ण. पहिला समूह शेती योजना, दुसरा कौशल्य शेती योजना, तिसरा सोय प्रकल्प, चौथा शाळा दर्पण योजना. इंग्लिशमध्ये नीट एकदा फक्त बघा, जे बेसिकली स्किल डेव्हलपमेंट कोर्स वॉज स्टार्टेड फॉर, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट कोर्स चालू झालेला आहे. स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस वेअर नाही म्हटलेलं, म्हणजे एकच कोर्स आता चालू झालेला आहे का जो 10वीमध्ये नापास झालेल्या मुलांसाठीचा आहे. पर्याय क्रमांक 2 बघा, पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 4 बघा. पण इथे त्यांनी विचारलं वरीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. बरोबर आहे नाही विचारलेलं. त्यांनी काय म्हटलेलं, स्किल डेव्हलपमेंट कोर्स वॉज स्टार्टेड फॉर स्टुडंट हू फेल इन क्लास 11th एक्झामिनेशन. म्हणजे असा एक कोर्स चालू केलेला आहे कौशल्याचा का जो 10वी नापास झालेल्या मुलांच्या कौशल्य विकासासाठीचा आहे. म्हणजे कोर्स किती आहे? एकमेव आहे. बरोबर, एकच कोर्स आहे जो मुलांच्या कौशल्य विकासासाठीचा आहे. म्हणजे कोर्सचं स्वरूप एकच आहे, एकच प्रकारचा कोर्स येतो, जास्त स्वरूपातला आहे का नाही. मग त्या अनुषंगाने तुम्ही विचारलं का बरोबर नाही विचारलं यांनी, याचा अर्थ बरोबर असणारा पर्याय किती असणार आहे? एकच असणार आहे. आणि चुकीचा असणारा पर्याय किती असणार आहे? बाकीचे असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा तुम्ही. म्हणजे एक योजना असणार आहे का जे एक योजनेमध्ये ना एक योजनेचा उद्देश हा असणार आहे. कारण त्यांनी विचारलं म्हटले ना स्किल डेव्हलपमेंट कोर्स वॉज स्टार्टेड फॉर स्टुडंट, म्हणजे एक कोर्स चालू केलेला आहे का जो 10वी नापास झालेल्या मुलांसाठीचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे एकच कोर्स चालू केलेला आहे. मग याच्या अनुषंगाने बाकीचे जे सगळे कोर्सेस असतील, इथं 4 कोर्सेस दिलेले ना, चार त्यामधले बाकीचे 3 कोर्सेस असणार आहेत, ती 3 कोर्सेस नसणार आहे, लक्षात ठेवा. मग पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 बघा, त्याच्यामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 2 गेला. आता आपल्याला चॉईस करायचं आहे. याच्यामध्ये CD दिलेला आहे, म्हणजे CD कन्फर्म आहे का? ते कोर्सेस CD नाही, ते म्हणजे तो कोर्स CD नाही आहे. मग राहिला कोणतं? ए आणि बी, समूह शेती योजना आणि कौशल्य शेती योजनामध्ये विचारलेले. कौशल्य नाव बघा तुम्ही, इथं कौशल्य नाव आहे, कौशल्य आहे, म्हणजे कौशल्य शेती योजना ह्या नावाचा तो कोर्स असणार आहे. म्हणजे थोडक्यात समूह शेती योजना नावाचा तो कोर्स नसणार आहे. उत्तर आलं ECD. हाही प्रश्न विचारण्याचं कारण होतं ते म्हणजे करंट अफेअरच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता. मित्रांनो, ज्यावेळेस 10वीचा 2016चा निकाल लागला त्या निकालानंतर भरपूर मुलं नैराश्यात गेली होती. 10वीची मुलं नैराश्यात जाऊ नये, त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवला जावा, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हा कौशल्य सेतू योजना नावाची योजना आणली होती. त्या योजनेचा घटक होता सगळ्यात महत्त्वाचा, लक्षात ठेवा, जे 10वी नापास झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे काय आपले शासकीय तंत्रज्ञान विद्यालय आहेत म्हणजे IITs आहेत, त्या IITच्या माध्यमातून त्यांना इलेक्ट्रिशियन प्लंबिंग याचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना रोजगार प्रोव्हाइड करायचा. हे झाले आपले आजचे प्रश्न.
तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल, मी अशी अपेक्षा करतो। त्या अनुषंगाने मी तुमच्याकडून फक्त एकच हे घेतो की तुम्ही ह्या व्हिडिओला किंवा विदर्भ IAS अकॅडमीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।